आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. हृदयातून स्वागत आहे सगळ्या कुटुंबियांचं. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, महाअवतार बाबाजी आणि आपल्या आतमध्ये बसलेल्या आपल्या उच्च स्वला, हायर सेल्फला, आपल्या अंतरात्म्याला प्रणाम करत आपण सगळेजण काही क्षण फक्त आपल्या श्वासांवर येऊ. उठल्यापासून आत्तापर्यंत आपण अनेक गोष्टींमध्ये असू. दिवसभरामध्ये चांगले, वाईट, आंबट, गोड असे बरेच अनुभव घेतले असतील. भरपूर विचार आले असतील किंवा नसतील. आजचा जो आपला दिवस गेला, जे काही अनुभव आपण घेतले त्या वेळेला, त्या अनुभवांना त्यांचे आभार मानत आपण सगळेजण या क्षणापर्यंत पोहोचलो. आपल्या श्वासांनी सगळ्यात आधी आपल्या शरीराला अनुभव करा. अगदी कोमलतेने, सहजतेने डोळे बंद आणि आपण जिथं बसलोय, ज्या क्षणामध्ये त्याला पुरेपूर जगण्याचा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, की मी इथे आहे, आत्ता, डोळे मिटून माझ्या शरीरासोबत बसली. मी शुद्ध चेतना. जसं बाबाजी म्हणतात, "ना भूतकाळ आहे, ना भविष्य आहे. जे आहे ते केवळ वर्तमान आहे." आपण केवळ वर्तमानात जगतो, या क्षणामध्ये. केवळ हा जो क्षण आहे, आलेला श्वास आणि गेलेला श्वास, हे सत्य आहे. बाकी सगळं माया, भ्रम, इल्युजन. सगळे रुसवे-फुगवे, सगळे राग, त्रास, दुःख, निराशा भूतकाळातल्या. त्यांना तिथंच सोडा. मी आत्ता इथं आहे. माझ्या श्वासासोबत, शरीरासोबत, माझ्या हृदयात आहे. मी एक-एक श्वासांनी आपलं हृदय या क्षणामध्ये अनुभव करा, की मी कुठे आहे? माझा श्वास कुठे आहे? काय विचार आहे माझ्या मनात आता? की पूर्ण रिकामं आहे. आणि या हृदयातच राहून आपलं मूळ स्वरूप, आपलं सत्य. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. त्याचे सगळे विचार माझे. मी तो तेजस्वी, सुंदर, प्रकाशाचा स्रोत आहे. आय एम द सोर्स ऑफ लाईट. माझ्या आत्म्याचा प्रकाश. माझ्या आजूबाजूची लोकं, पूर्ण ब्रह्मांडामध्ये चहूबाजूला पसरणारा हा माझ्या हृदयातला तेजस्वी प्रकाश. तो मी आहे. माझा ईश्वर प्रेम, आनंद, समाधान, करुणा, दया, क्षमाने भरलेला आहे. मी सुद्धा प्रेम, करुणा, आनंद, दया, क्षमा, शांती. मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. अशी बुद्धी, ज्या बुद्धीला सगळं काही माहिती आहे, फक्त आठवत नाहीये. या बुद्धीने सगळे अनुभव घेतलेत. सगळ्याची माहिती या संगणकामध्ये आहे. आणि प्रत्येक क्षणाला माझ्या हृदयातला हा संगणक त्या परम संगणकाला जोडलेला आहे. सुपर कॉम्प्युटरला. आणि त्यासाठी मी हृदयामध्ये श्वास घेते. माझ्या छातीमध्ये प्रत्येक श्वासाने मी त्या संगणकाला जोडली जाते.
मला जे काही पाहिजे ना, ते माझ्या आतमध्ये आहे. डोळे बंद करते, हृदयात जाते, प्रश्न विचारते, की मी अद्भुत आहे, सगळ्या ज्ञानाने भरलेली अशी चेतना. केवळ शरीर किंवा पंचेंद्रियांच्या पण पलीकडे असलेली मी, ईश्वरी चेतना. मानवी देहामध्ये अनुभव घेणारी. जशी मी आहे, तसेच माझ्या आजूबाजूची लोकं. जसं मला फ्री विल आहे, तसंच त्यांना पण आहे. जशी मला संकल्प शक्ती, तशी प्रत्येकाला आहे. प्रत्येकामध्ये ईश्वर आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांना क्षमा करतो. कारण त्यांनी मला दिले धडे, मला अनेक गोष्टी शिकवतात. म्हणून मी त्यांना क्षमा करते. त्यांना खूप प्रेम पाठवते हृदयातून. माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेतच बनला आहात आणि तुम्ही सुद्धा प्रेम आणि प्रकाशच आहात. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही शांतपणे तिथे निघून जा. तुमच्या उच्च स्वला मी आग्रह करते, की तू या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या योग्य स्थानी घेऊन जा. आणि माझं आभा मंडळ आता मी माझ्या आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचाररूपांना प्रेमाची ऊर्जा पाठवते. माझ्या आभा मंडळामध्ये आता केवळ प्रेम आणि प्रकाश आहे. इथं असणाऱ्या प्रत्येकाला मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आजचं हे सत्र आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात उतरू दे. आमच्या सगळ्यांच्या हिताचं होत आहे. सर्वोच्च हिताचं होत आहे. त्याचा मी दावा करते, स्वीकार करते. तथास्तु, तथास्तु. अगदी सावकाश आपण सगळेजण पुन्हा एकदा डोळे उघडून या सत्रामध्ये येऊ. मी जास्त वेळ न घेता फक्त एका मास्टरचा एक प्रश्न आहे. तेवढाच मी फक्त सांगते. त्यांचा प्रश्न होता, की कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं म्हणजे नेमकं काय-काय करू शकतो? तर हा प्रश्न खूप मोठा आहे. जास्त वेळ नाही घेणार. फक्त एवढंच आहे, की जिथं आपल्याला भीती वाटते ना, माणसांना फेस करण्याची भीती, आयुष्यात कुठलीही गोष्ट करायची भीती आणि ते काम आपण सुरू जरी केलं धाडसानी, आपल्याला अनेक वेळा आपण त्याच्यात आपटले असू सुरुवातीला. नाती टिकली नाहीत, खूप केलं नात्यांसाठी, सगळं झालेलं आहे आपल्या आयुष्यात, सगळे अनुभव घेऊन झालेत. पण प्रत्येक वेळी असा अनुभव आलाय, मग ते नात्यांमध्ये असेल, शरीरामध्ये असेल, म्हणजे आरोग्याविषयी असेल किंवा नवीन बिझनेस, नोकरी कशाही विषयी असेल. पण तरीही मी पुन्हा उठते का? का थांबले? ह्याला आपण ना एक शब्द वापरतो रेझिलियन्स पॉवर म्हणून. तर ही रेझिलियन्स जी आहे ना, हा सेटबॅक आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी अपयश आलंय, काहीतरी नात्यांमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा काही झालं. पण मग तुम्ही कुठल्या ऊर्जेमध्ये तुम्ही थांबलात, हारलात, बसलात का अजून काही करताय तुम्ही त्याच्यातून? आणि त्यावेळी सगळ्यात उपयोगाला पडतं ते अध्यात्माचा हा आपला पाया, ध्यान म्हणा किंवा आत्मज्ञान. हे खूप सोपं करतं आयुष्य आपल्याला जगायला. जसं युनिफॅडच्या 6व्या-7व्या धड्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ज्यांनी वाचलं नाही त्यांना मी सगळ्यांना आग्रह करेन, की जरी तुम्ही युनिफाईड अभ्यासक्रम करत नसाल ना, 6वा आणि 7वा धडा जरूर वाचा. केवळ त्या 2 धड्यातूनही तुमचा खूप दृष्टिकोन बदलेल. एक पुस्तक म्हणून वाचा. खरं तर पुढे जायला नाही सांगितलंय, पण आपण अभ्यासक्रमात आत्ता नसू, तर किमान 6व्या-7व्या धड्याचं तुम्ही एक वाचन म्हणून करा. अनेक प्रसंग आहेत. तिथं असणारा प्रत्येक जण एक जर्नी करून आलेला आहे. प्रत्येकाचा एक प्रवास आहे
आणि हे आपण जेव्हा युनिफाईड संपेल ना, त्यानंतर आपल्याला वेळ असणार आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले अनुभव सांगायचे, की कसं-कसं तुम्ही आत्तापर्यंत त्या आव्हानांना हे केलं. तर तुम्हाला असं वाटलं, की मला हा अनुभव सांगावासा वाटतोय. कुणीतरी ह्याच्यातून प्रेरणा घेईल, तर स्वतःला थांबवू नका एवढंच सांगेन. ह्या प्रवासामध्ये मी फक्त माझ्याबद्दल आत्ता बोलतेय कारण शॉर्टमध्ये ठेवायचे म्हणून. तर मगाशी मी हा अनुभव श्रुती त्यांना पण सांगितला. माझा एक असं सेशन सुरू होतं. जेव्हा मी स्वतःच कॉन्फिडंट नव्हते कुठल्याच गोष्टीसाठी. आय-टी बॅकग्राऊंड माझं वाचन पण जास्त नाहीये. फार काही गोष्टी ज्ञान पुस्तकांचं वाचन नाहीये माझ्याकडं. फक्त आहे तो अनुभव, जो माझ्या आत्म्याने मला अनेक प्रसंगातून दिला. ज्या गोष्टीला मी नाही म्हटलं, ते सगळं मला करावं लागलं. तर एकदा असंच मी माझं सत्र घेत होते. खूप आधीची गोष्ट मला वाटते 2 वर्षापूर्वीची असेल. म्हणजे ह्या दरम्यानची नाहीये. आणि ते सत्र घेत असताना माझ्या जवळच्या फॅमिलीमधली काही लोकं जॉइन झाली होती त्या सत्रामध्ये. अगदी जवळचं. आणि ते सत्र चालू होतं आणि मागून कुणीतरी म्हटलं, की "काय मूर्खपणा आहे. काही सांगतात." मी सांगत होते काहीतरी स्विच वर्ड असं काहीतरी कुठलातरी विषय चालला होता. तर त्यांनी अ, म्यूट त्यांना माहीत होतं हे म्यूटवर नाहीये त्यांचं म्हणून. तर त्यांनी अनम्यूट केलं स्वतःला आणि मागून ते वाक्य पण बोलले, की "काही पण मूर्खासारखं सांगते" म्हणून असं म्हणून. आणि मी ते ऐकलं. आता त्यावेळेस मी युनिफाईड केलं होतं पूर्ण. तर त्याच्या आधीची जर मी असले असते ना, तर कदाचित मी त्याच दिवशी थांबवलं असतं. म्हणलं जाऊ दे. कारण मोटिव्हेशन काहीच नव्हतं तसं बघायला गेलं. कारण फॅमिलीमधून कुणालाही यामध्ये काही हे नव्हतं. तर मीच अशी एकटी म्हणतो ना, की एक वेगळा ब्लॅक शिप म्हणतो ना, तसं आहे आमच्या घरामध्ये. ध्यान वगैरे प्रकार कोणाला माहीत पण नाहीये. तर मला असं वाटलं, "अरे बास करावं का?" असं वाटलं असतं, जर मी युनिफाईड केलं नसतं. पण मी ते ऐकलं त्यावेळेस त्यांचं बोलणं. ते सत्र चालू असताना पण मी कुठेतरी बाबाजींचा मार्ग पकडला होता म्हणून थोडं मी त्यावेळेस स्वतःला सावरू पण शकले आणि अहंकाराच्या पुढे जाऊन मग बघितलं. त्यांचे आभार मानले मनोमन थँक की तुम्ही हे म्हटलात म्हणून. अपमानाने एकतर माणूस घडतो किंवा बिघडतो असं. पण बरेच जण या अपमान आणि कौतुक आणि ह्या सगळ्यांच्या पण पुढे गेलेले असतात. तर तसं मला त्यावेळेस झालं, की अ, कुठेतरी म्हटलं आपल्याला वाचन पण करायची थोडी गरज आहे. कारण जॉबमुळे वगैरे एवढं काही वाचन मिळालं नाही. अशा लोकांच्या संपर्कात पण मी कधी आले नव्हते. त्यामुळे थोडंसं एक कुठेतरी होतं, की आपल्याला अजून बरंच काही शिकायचंय, करायचंय. पण जेव्हा घरातल्यांकडून असं आलं त्यावेळेस, तेव्हा मात्र मग अ, मी थांबले नाही तिथं. बाबाजींचं वाक्य आठवलं, "तुम्ही तुमच्या विचारांनी निर्माण करता." तर मला लक्षात आलं हा प्रसंग मला माझा सोल, माझा आत्मा, उच्च स्व मला दाखवतोय, की तू तू हे तुझ्या ग्रेट आहेस मग विचारांनी विपुल, तू इथपर्यंत धैर्याने आलीस. तू ग्रेट आहेस व्हेरी म्हणलं ग्रेट. विपुल, इथपर्यंत धैर्याने आलीस म्हणलं. नाही ग्रेट तर मी स्वतःला म्हणेन, मी स्वतःला कमी लेखणार नाही. कारण तो माझा सोल मला दाखवतोय आणि मी खरंच त्या गोष्टीमध्ये मी थांबले. म्हणजे मी अनेक वेळा हारून पण गेले असते, बसले पण असते, जाऊ दे बाबा काय उपयोग नाहीये. कारण घरातली लोकं म्हणायची सुद्धा, "कशाला उगीच नाही ते करत बसते." तर असं पण व्हायचं माझ्या बाबतीत. पण ठीक आहे. मी विचार केला, की बाबाजींचा मार्ग पकडलाय ना आपण, तर मी हारले तर मग ते माझ्या गुरूंना काय वाटेल? 6 महिने हिला शिक्षण दिलं आणि ही पुन्हाच त्या लोकांमध्ये आणि त्या मायेमध्ये अडकतीये. तर तो विचार माझ्या मनात यायला लागला आणि मी कंटिन्यू ठेवलं. मगाशी मी श्रुती त्यांना हेच सांगत होते. म्हणून माझी इच्छा आहे ना, आपण इथं कुणाला काही प्रूव्ह करायला जात आहेत ना, आपल्याला कुणाच्या व्हॅलिडेशनची गरज आहे. काहीच नाहीये. आपण इथं केवळ स्वतःच्या आनंदासाठी येतोय. आत्मस्वीकृती हे ध्येय आपल्या प्रत्येकाचं आहे. आणि त्या आत्मस्वीकृतीसाठी, आनंदासाठी तुम्ही धाडसी असणं, साहसी असणं आणि कुठल्या गोष्टीला सिरियसली किती घ्यायचं म्हणजे एक आपण म्हणतो ना, आपण स्थितप्रज्ञ अवस्था ती अवघड आहे आणणं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. पण युनिफाईड तो मार्ग देतो आपल्याला आणि जेव्हा ते वाक्य मी ऐकलं, त्यानंतर मला समजलं, की बाउंडरी किती महत्त्वाच्या आहेत. कारण माझ्यामध्ये वननेस आहे. मला प्रेम वाटतं, मला सगळं वाटतं. पण त्या समोरच्या माणसामध्ये अजून ते नाहीये आणि खरं सांगते जी व्यक्ती होती तिथं त्या दिवशी ज्यांनी मला ते सगळेजण आता कुठे आहेत मला माहीत नाही. म्हणजे ती एवढी जवळची व्यक्ती माझ्या आयुष्यातली एवढं, पण आमचा काही संपर्क नाहीये. सो नातं तुटणं ह्याच्यासाठी पण रडत बसायची गरज नाहीये. अरे, ही लोकं आम्हाला विचारत नाहीत, आमच्याशी बोलत नाही. आपण किती मास्टर आहेत मला फोन करून सांगतात, "ताई आमच्या घरामध्ये असं." त्यावेळी मी एकच सांगते, विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःवर नाही विश्वास ठेवला, तर समाज तुमच्यावर, घरातली लोकं का ठेवतील? तुम्ही स्वतःवर नाही प्रेम केलं, तर त्या लोकांकडनं का अपेक्षा करायची आपण? सो जेव्हा हे अशा गोष्टी येतात ना, नातं तुटणं किंवा ह्या गोष्टी, ह्या आपल्यासाठी प्लॅन केलेल्या असतात. तुम्ही स्वतःच्याच विचारांनी ते करता. तुम्हाला तुमचा आत्मा दाखवतो, की किती दिवस तू अवलंबून राहणार. जेव्हा कुणी आपल्याबरोबर असं वागतं, लांब निघून जातं, तो आपला धडा आहे, की उभी राहा किंवा उभं पुरुष असेल तर त्यांना पण त्यांच्या पण आयुष्यात असं असतं. फक्त स्त्रियांनाच असतं असं नाहीये ना.
की तुम्ही एकटे जेव्हा असता तेव्हा तुमचा हाच धडा असतो, की रडत बसायची गरज नाही. मुळातच अध्यात्म आणि ध्यान हे रडायला नाही शिकवत. रडण्यातून आपण कसे उभे राहतो आणि जिथं आपल्याला वाटतं ना माझ्या आयुष्यात ध्यानाने आता काही नाही होते, युनिफाईडने काही नाही होते, तिथंच टिकून राहायचं. तोच पॉइंट आहे जिथं आपण मागे फिरतो आणि हारतो. पण तोच पॉइंट आहे की जिथं आपली फॅमिली सगळी थांबली. किती जण असे आहेत की जे मला म्हणतात, "ताई आम्हाला अजून असं आहे, असं आहे." मी म्हणते, "थांबा, थांबा, थोडंसं थांबा अजून." कारण हे तुमचे धडे, हे सायकल आणि जोपर्यंत मी घाबरले, मी थांबले, कुणीतरी माझा अपमान केला, माझं हे केलं आणि मी जर थांबले, तर तुम्हाला ती सायकल पूर्ण केल्याशिवाय तुम्ही म्हणजे तुमचं कारण आतमध्ये माहिती आहे ना, मी तोंडावर किती मास्क लावलेत. "हे मला काही नाही वाटत, मला काही नाही." हे आहे ना हृदय, जे खोटं नाही बोलत. तर तिथं आहे ना आपला उच्च स्वर. तो वारंवार अशा आणतो प्रसंग इकडून आणेल, तिकडून आणेल, ह्याच्याकडून आणेल, हा आपल्याला एकटा पाडेल, हा आपल्याला आज काहीतरी गॉसिप करेल आपल्याबद्दल, ह्याला जाऊन सांगेल, वाईट जाऊन सांगेल. हे सगळे शिकवतात आणि सगळे आपल्या विचारातनं आपण तयार केलेली पात्र आहेत. मग सगळ्यांचे आभार मानायचे आणि उभं राहायचं. तिथं हारायचं नाही आणि मी स्वीकार करते. त्यांना माझ्या इथं प्रेम आणि प्रकाश पाठवते. बस ह्या गोष्टी मला आज त्या मास्टरना सांगायच्यात आणि अजून एक प्रश्न आहे तो मी मला उद्या घेईन. मला प्रसादची बहीण म्हणली होती सोनीला, काय ग म्हणे तुझी आई काय म्हणे रोज हात जोडत बसते म्हणे. सुरुवात ही आपल्या लोकांपासूनच असते. आपल्या घरातली लोकं उलट म्हणतो ना, की घरातली लोक जे आहेत ना माणसं त्यांचेच पहिले आभार मानायचे. कारण पहिली धडे आपल्याला ते देतं. आपल्या शाळा वगैरे ह्याच्यापेक्षा पण पहिले आपल्या घरातले लोक असतात. त्यामुळे त्यांचे आभार पहिले. त्यांच्याबद्दल राग धरलं तर आपण माहीत नाही कुठे कधी बाहेर त्या मायेमध्ये अडकत जाऊ अजून त्या दलदलीमध्ये. अरे हे असं म्हणले ते. तर एवढं मात्र माझ्या ज्या प्रवास झाला तेवढ्यामध्ये मी शिकते, की कुणी असं काही आलं, की काही बोललं किंवा केलं तर ह्याच्यात मला काय धडा होता बाबा? मी का असं माझी चेतना मला दाखवतीये? कारण आपण जे विचार करू तेच प्रकट होते. कुणी अपमान केला तर काय होता माझा ह्याच्यामध्ये धडा? मला काय शिकायचंय? हे शिकायचंय का मला, की मी सीमा आखल्या पाहिजेत, बाउंडरीज आखली पाहिजे, मी उभी राहिली पाहिजे, स्टँड घेतला पाहिजे, हा धडा होता का? हे शिकायचंय आपल्याला. हे नुसतं वाचन नाही. म्हणून ज्ञानेश्वरी, दासबोध हे नुसतं वाचन करून, त्याची पूजा करून, हळद-कुंकू नाही. खूप त्याच्यात आहे. खोलवर मीनिंग आहेत त्याचे. खूप डीप आहे आणि जसं युनिफाईड आहे. युनिफाईड आपल्याला एक अभ्यास देतं. जरी झाडांशी बोला. आज तेच आमचं चाललं होतं, की झाडांशी बोला, निसर्गाशी बोला. पण कसं बोलायचं? हे नाही कधी कळलं आपल्याला. तर हृदयातून जाऊन तुम्ही त्याला म्हणा, "मी तुला प्रेम पाठवते, तुझ्याकडून प्रेम घेते." ही पूर्ण आपल्याला एक-एक स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण झाड व्हायचं. इतके एकरूप व्हायचं आणि झाडामध्ये मी उभी आहे. त्या उन्हात, पावसात आणि माझे असे ब्रांचेस आहेत, असे सगळे फांद्या आहेत. अशा पद्धतीने ते इतकं सुंदर सांगितलेलं आहे ह्या पुस्तकात. तर मी एवढंच सांगेन सगळ्या मास्टर्सना, ह्या नात्यांमधले जे गोंधळ आणि गुंता आहे ना आपल्या घरातला, तो जोपर्यंत ते आपण धडे घेत नाहीत, तो राहणार. तो गुंता सॉल्व्ह करायचा असेल ना, तर आतला आतल्या विचारांमधला गुंता सॉल्व्ह करा. त्यांना नाही आपण बदलू शकत. तुम्ही आतमध्ये सॉल्व्ह करा, सॉर्ट करा, वेगळे करा सगळे धागे आणि जे आहे, जी लोकं जातायत सोडून जाऊ द्या. नाती तुटली, तुटू द्या. कारण तोच आपला त्यावेळेस लेसन आहे. त्याला स्वीकार केला पाहिजे पहिल्यांदा. मग पुढे आपोआप धडे मिळायला लागतात. पहिल्यांदा माझ्याबद्दल मला विश्वास पाहिजे. माझ्याबद्दल प्रेम पाहिजे, स्वतःबद्दल. हेच आपले धडे असतात तिथं. तर मी इथेच थांबते. श्रुतीताईंना आग्रह करते, की ताई प्लीज तुम्ही ताई मी एक बोलते. मी मी एक बोलू का? विजयाताई. हां, विजयाताई. हां, बोला. विजया. मागच्या वेळेस पण तुम्ही सांगितलं आणि माझे मिस्टर पण नेहमी सांगतात मला, का आपल्याला जिथपर्यंत वाटत नाही ना, तिथपर्यंत आपला कोणी अपमान नाही करू शकत. हे मागच्या वेळेस तुम्ही पण मला सांगितलं आणि माझे मिस्टर पण नेहमी सांगतात. म्हणजे जे आपण आपलं स्वतः लावून घेतो ना, तेव्हाच तो आपल्याला अपमान होतो. अगर नाही वाटलं ना, तर नाही होत. आणि आता मला असं झालंय, कोणी कितीही काय बोललं ना, मला त्या व्यक्तीचा राग नाही. का किंवा किंवा मी त्याचा रागही पकडत नाही. आता मला माहिती आहे का ते समोर आपल्याला म्हणजे आपण ते आता ठरलेलं आहे का आपण त्या लोकांना आपल्यासाठी अनुभव घेण्यासाठी त्या लोकांना आणलंय. म्हणून मी त्या व्यक्तीचा रागही येत नाही आणि तेव्हा चिडचिडही नाही होत आहे. तर करेक्ट. म्हणजे मला हे तेव्हा सांगायचं होतं मला एवढंच, की आता त्या पद्धतीने चालल्यामुळे आता युनिफाईड केल्यामुळे ना आपण कोणाचा रागही नाही आणि आपला अपमान कोणीही करू नाही शकत. हे लक्षात ठेवलं ना, का मग कुठेच काहीच अडत नाही. तर करेक्ट आहे. धन्यवाद ताई मला बोलून विजयाताई. दिल्याबद्दल. येस. आणि विजयाताईंचं सगळ्यांना सांगते ज्यांना माहीत नाही, विजयाताई एक पॉलिटिशियन आहेत. त्यांना रोज उठून अशा भरपूर लोकांचा सामना करावा लागतो. त्यामुळे खरंच त्यांची कमाल आहे, की ते ह्या पद्धतीने विचार त्यांनी ठेवले तर त्यांना कधीच
कुणाचाच त्रास होणार नाही आणि त्यासाठी त्यांचे अभिनंदन आहे आणि आभारी की त्यांनी हा अनुभव सांगितला. कारण आपण तर केवळ घरच्यांना फेस करत असतो, पण समाजातल्या सगळ्या घटकांबरोबर त्या वावरतात. तर ते पण अजून जास्त आव्हानात्मकच आहे. तर श्रुतीताई मी तुम्हाला आग्रह करते, की तुम्ही सुरुवात करा. तुम्ही पहिल्यापासून घेणार आहात का? का पुढची स्लाईड घेऊ? नाही, आपण एकदा शांती मंत्र म्हणून घेऊ आणि हां, मग आपण ठीक. थोडंसं रिव्हिजन घेऊ कालचं, मग आपण पुढे जाऊयात. चालेल. हां. आणि त्याच्याही आधी मला हे सांगायचंय, की आपल्या फ्रिक्वेन्सीला जी मॅच न होणारी माणसं आहेत ना, ती अशाच काही कारणांनी आपल्या आयुष्यातनं वजा होत असतात. त्यामुळे ते निमित्त असतं आपल्याला किंवा त्यांना हे लक्षात यायला, की वाइब मॅच नाही होते. ते गेलेले बरे असतात. आपल्याला आपल्या क्वालिटीमध्ये कधी पण वाढ करायची असते. म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी वाढवण्यावर आपण एवढं लक्ष द्यायचं, की कोण जे आले ते आपले, जे गेले ते त्या वाइबचे नव्हते. ते त्या वाइबला येतील, त्या फ्रिक्वेन्सीला येतील तेव्हा आपण त्यांना परतच स्वागत करणारच आहोत त्यांचं. तेवढी फ्रिक्वेन्सी आपली झालेलीच असते. परफेक्ट. ओके. मस्त. येस. सो आपण आधी प्रार्थना करू. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांती. काल या प्रार्थनेचा आपण अर्थ बघितला नव्हता, ते मी जाणीवपूर्वक ठेवलं होतं आजच्यासाठी. आपण युनिफाईडमध्ये माझ्या आतल्या आणि माझ्या आजूबाजूच्या सर्व विचारांना प्रेम आणि प्रकाश हा जो प्रकार आपण करतो, तोच प्रकार आपण या शांती मंत्रातनं करतो, की इथे ना आपण ज्यांच्याकडनं, ज्या गुरूंकडनं आपल्याला हे ज्ञान येतंय आणि जे कोणी शिकतायत, या सगळ्यांच्यासाठी आपण इथे प्रार्थना करतो, की आपण एकत्रित असू दे. त्याच्यानंतर आपण एकत्र सहनौ भुनक्तु, आपण याचा आस्वाद पण एकत्र घेऊयात. सहवीर्यम, आम्ही हे ज्ञान घेतल्यानंतर ह्याच्यावरती काय म्हणूयात, की खूप डेव्हलप होऊयात आणि आम्ही समर्थ जास्त होऊ. एकत्र जे काही करू ते सगळं आपलं एकत्रितपणा चालू असू देत आणि अबाधित असू देत आणि आपल्या दोघांमध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये कुठलंही वैषम्य येऊ नये, द्वेषभाव नसू दे, अशी प्रार्थना करून आपण पूर्वीच्या काळी ज्ञान अर्जन सुरू केलं जायचं. सो इट इज सेम अँड ॲज द सेम ॲक्च्युअली जे आपण युनिफाईडमध्ये करतो, माझ्या आजूबाजूच्या सर्व विचारांना प्रेम आणि प्रकाश. सो हे मी आज सांगायचं ठरवलं होतं. आपण एक शॉर्ट रिव्हिजन घेऊयात. पुढची स्लाईड. हां. येस. आपण कालच्या सेशनमध्ये पाहिलं होतं, की आपण चिदाभास आहोत. म्हणजे आपण तीच ऊर्जा, तेच वैश्विक चैतन्य आहोत, जे सगळ्या ऊर्जेचं स्थान आहे, जिथून सगळं काही मॅनिफेस्ट म्हणजे तयार होत असतं. चिदाभास कारण आपण त्याच्यापासून वेगळे झालोय हा फक्त आभास आहे. बाकी जशी विद्युत शक्ती प्रत्येक उपकरणामधनं जातानाच्या आधी जशी एकच असते, तसेच आपण आत्मा या लेव्हलवरती सगळे एकच आहोत. आता आपण जसं घटाचे रूप आगळे तसं आपण फक्त बनलो वेगळं आहोत, पण प्रत्येकाच्या आतमधली विद्युत शक्ती तीच आहे आणि जेव्हा आपण या विद्युत शक्तीवरती जाऊन या लेव्हलला जाऊन बोलतो एकमेकांशी, तेव्हा आत्मा आत्म्याशी बोलू शकतो, संवाद करू शकतो. हा पहिला बेसिक थॉट इथे आहे. आणि आपण जेव्हा आत्मा या लेव्हलला असतो, ती फ्रिक्वेन्सी आपली असते, तेव्हा आपण क्रिस्टल क्लिअर वॉटर असतो. आपल्यामध्ये कुठलंही गुणधर्म नसतं. त्याला आपण निर्गुण म्हणतो. कुठलाच गुण नाहीये त्याच्यामध्ये. कुठल्याच त्याला चव नाही, रस नाही, रूप नाही, गंध नाही, आकार नाही, काहीच नाही. त्याला आपण निर्गुण म्हणतो, की ते एवढं क्रिस्टल क्लिअर असतं. जेव्हा आपण आत्मिक पातळीवरती बघत असतो, बोलत असतो आणि युनिफाईड आपल्याला पहिल्या धड्यापासून आपल्या स्वतःला आत्मा या पातळीवरतीच आणतं. मी तीच ऊर्जा आहे. रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. चिदाभासाला जर तुम्ही इंग्लिशमध्ये सांगायला सांगितलं तर इट इज रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस.
म्हणजेच जे आपल्याला युनिफाईड मध्ये सांगितलं गेलेलं आहे की मी प्रतिमेत बनलेलो आहे, आय एम द रिफ्लेक्शन ऑफ गॉड. सो हे पण दोन्ही आपलं इथे क्लिअर करून घेतलंय, जे युनिफाईड मध्ये आहे तेच आपल्याला इथे लक्षात येते. नेक्स्ट स्लाइड. हा, आता मला सांगायला आवडेल, मी विपुलाताईंना तो फोटो पाठवला होता. क्लेअरवॉयन्स आणि म्हणजे आपल्याशी या सगळ्या ऊर्जा कशा पद्धतीने कम्युनिकेट करतात याच्या 3 मेथड्स होत्या काल आपण पाहिलेल्या, क्लेअरवॉयन्स, क्लेअर ऑडियन्स आणि क्लेअर सेंटियन्स. ह्याच्यामध्ये क्लेअरवॉयन्स म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीला पाहायची वेगळी दृष्टी, जे आता आपण डिस्कस करत होतो की घडला प्रसंग त्याला अशा पद्धतीने पाहिलं, ही दृष्टी आपल्याला ते आत्मिक ज्ञान देतं की मी सोल प्लॅन करून आले, मला काहीतरी लेसन समजण्यासाठी किंवा एक मॅच्युरिटी पुढच्या लेवलवर नेण्यासाठी म्हणून हा प्रसंग झालाय, ही वेगळी दृष्टी आहे. नाहीतर सहज ब्लेम गेम मध्ये जाणं खूप सोपं आहे की ह्यांनी मला हर्ट केला, हा असा वागला म्हणून माझा असा प्रॉब्लेम झाला ह्यांनी. आणि आपण ते सत्यासहित क्षमा या धड्यामध्ये ऍक्च्युली हाच प्रकार शिकतो, आपल्यावर संस्कार होतात बाबाजींकडनं की आपली चॉईस आहे, आपण जे इन्व्हाइट केलंय त्याची. सो हीच ती वेगळी दृष्टी की जे माझ्या आजूबाजूला घडतंय त्याच्यासाठी जी मला वेगळी दृष्टी हवी ती अशीच आपल्याला शिकवली गेलेली आहे. आपलं कालचं सेशन झालं, त्याच्यानंतर मला कोणीतरी एक इन्स्टाची कुठली तरी रील पाठवली होती. ती रील होती खूप वेगळी, पण मी क्लिक करून जेव्हा उघडलं तर ती रील बाबाजींच्या केव्हची होती. खालपासून बाबाजींच्या केव्ह पर्यंत जाणारा मार्ग कसा आहे आणि ती जर्नी सांगणारी तो व्हिडिओ होता. तर मला आता हे टेक्निकली किती इम्पॉसिबल आहे की तुम्ही क्लिक वेगळ्यावर करताय आणि जाते वेगळीच तुमची लिंक ओपन होते. सो त्याच्यावरनं पण आपल्याला लक्षात येतं की अरे हाय आपल्याबरोबर का झालं, तर आपल्याला बाबाजींनी बाबाजी गुफेचं दर्शन दिलं जिथे त्यांनी एवढी साधना केली होती. आज सकाळी माझा मुलगा गेला होता वही आणायला, त्याच्यासाठी नोटबुक आणायला. त्यांनी नोटबुक विकत वगैरे घेतली, पैसे दिले आणि परत येताना त्यांनी जी वही तो घरी घेऊन आला ती वेगळी होती. त्यांनी निवडलेली वही वेगळी होती आणि तो घरी आल्यानंतर त्यांनी पाहिली ती वही वेगळी होती. त्या वहीचं चित्र आहे ना, ते काहीसं असं आहे, कीप ट्रेलिंग. त्याच्या पहिल्या मुखपृष्ठावरती लिहिलंय कीप ट्रेलिंग. ट्रेलिंगचा अर्थ काय असतो की चालत राहा पुढे, एकाच्या मागे एक असं चालत राहा. आणि त्याच्या मागच्या पानावरती आहे ओन द पाथ. आता हे मला मराठीत सांगता येणं थोडं कठीण आहे, पण आपण म्हणतो ना जिंकून घे, की जी तुझी ही वाट तू आपलीशी करून घे, ही जिंकून घे, हा तुझा स्वतःचा मार्ग बनव. सो हे मला कालच्या सेशन नंतर आजच्या दिवशी हे मिळालेला मी खरंच हा बाबाजींचा आशीर्वाद आहे की तू चालत राहा आणि हा तुझा मार्ग आहे. आणि म्हणजे जे आमचं चाललं होतं की आपण सेशन म्हणजे मी काल म्हणत होते की पुस्तकाचं वाचन हे पहिला प्रकार आहे माझा, पण मला त्यांनी कालच्या सेशन नंतर एवढा छान आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे मला ते क्लिअरवॉयन्स कसं प्रॅक्टिकली आपल्या आजूबाजूला घडत असतं ती पाहण्याची दृष्टी आपल्याला युनिफाईड मधनं मिळते. ते कसं असतं ते मला तुमच्याबरोबर आज शेअर करायचं होतं की हे सगळं घडत असतं, आपल्या सगळ्यांबरोबर घडत असतं, फक्त आपल्याला ती नजर येणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी युनिफाईड फार महत्वाचं आहे. सो ते आपण 3 मेथड्स बघितले. आपल्याला एकतर जे दिसत नाही ते पाहण्याची दृष्टी, त्याच्यानंतर जे ऐकायला आतून येणं गट फिलिंग ज्याला आपण वगैरे म्हणतो की हायर सेल्फचा आवाज, हे सगळं ऐकण्याची आपली ताकद, आणि त्याच्यानंतर सेन्सेस. या सेन्सेस वरनं पण आपण पाहिलं होतं की आपल्याला हो नाहीचं सिग्नल किंवा बाकी कनेक्शनचे सिग्नल हे सगळे आपल्याला हायर सेल्फ म्हणा किंवा हे जे वेगळ्या फ्रिक्वेन्सीवरती असणारे कनेक्ट होतात तेव्हा आपल्याला ह्या 3 मेथड्स थ्रू होतात. तसे मास्टर पल्लवींना बाबाजी कनेक्ट झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांची जर्नी सुरू झाली. पुढे जाऊयात. हा,
आता आज आपण ह्या पानापासून सुरू करणार आहोत, जिथे त्यांनी सांगितलंय पुस्तक जन्माला यायची एक तर कारणं आहेत, की कसं जन्माला आलं, ती कथा आहे. कथा म्हणण्यापेक्षा छान आहे, आपल्याला खूप मजा येते ते ऐकायला. सो आपण सुरू करूयात. वर्किंग विथ बाबाजी meant getting messages in different style of delivery. At times, my body felt both light and heavy in vibrations. आता जसं आपण आधी बघितलेलं आहे, की 3 मेथड्स मधनं बाबाजी किंवा हे काय म्हणूयात, की ज्या सगळ्या एनर्जीज आहेत आपल्याशी कम्युनिकेट करतात. त्याच्यात पद्धतीमध्ये हे अजून एक आपल्याला सांगितलंय, की कधी-कधी व्हायब्रेशन्स खूप शरीरामध्ये एकदम ऊर्जा वाढल्यासारखं जाणवतं किंवा एकदम असं पिसागत हलकं वाटत असतं, की जाम भारी वाटतंय एवढंच आपण सांगू शकतो. पण ते का वाटतंय? त्याच्यामुळे म्हणजे ते कशामुळे आपल्याला तसं फिलिंग येतंय? ह्याच्यासाठी आपल्याला ते क्लेअरवॉयन्स असतं, की आपल्याला हळू-हळू ते लक्षात यायला लागतं, की आपल्याला असं का होतंय? ह्याचं अगदी हेच की आपण हो नाहीचे सिग्नल्स घेतो तेव्हा असं आपल्याला म्हणजे कंपनं जाणवतात. असं आतमधनं असं भर्र केल्यासारखं जे फिलिंग येतं ते व्हायब्रेशन तिथले जास्त होतात वगैरे. तर हे सगळं अशा पद्धतीने त्यांना पण एक्सपिरियन्स यायचा. आय बो डाउन टू हिम फॉर द एक्स्ट्राऑर्डिनरी अवेअरनेस. म्हणजे ह्या असे वेगवेगळे अनुभव देऊन बाबाजींनी मास्टर पल्लवींचं जे काही अवेअरनेस, ज्या काही जाणीवा समृद्ध केल्या, त्याच्यामुळे त्यांना नतमस्तक वाटतंय बाबाजींपुढे. हे पुढचं वाक्य आहे ना खूप महत्वाचं आहे. ही हेल्प्ड मी टू अंडरस्टँड माय एक्झॅक्ट स्टेट ऑफ माइंड. बाबाजींनी मास्टर पल्लवींना हे समजायला मदत केली, की त्यांची आत्ताच्या घडीला मानसिक स्थिती किंवा अवस्था काय आहे, नेमकं काय वाटतंय. अँड द वे ही ट्रिगर्ड इट. म्हणजे आपण सत्यासहित क्षमा करणे मध्ये जेव्हा आपल्याला हे सांगितलं गेलं, की दुसरा कोणी नाही तुला हर्ट करत आहे. तुझंच प्लॅनिंग आहे. तूच त्यांना कधीतरी ते परमिशन दिली होतीस. तुझ्याच नकळत विचारांमध्ये तसं काहीतरी झालं होतं आणि ते सिग्नल्स पोचले आणि तू ते मॅनिफेस्ट केलंस. सो दिस इज कॉल्ड ॲज द वे ही ट्रिगर्ड इट ब्रोक माय शेल ऑफ इग्नोरन्स. आपण युनिफाईड शिकायच्या आधी इग्नोरन्स मध्ये होतो, म्हणजे अज्ञानात होतो, की आपल्याबरोबर घटना जी घडते ना, वाईट चांगली जे काय असेल ते, त्याच्यासाठी दुसरा कोणीतरी जबाबदार आहे. हे ते अज्ञान. आणि बाबाजी अशा परिस्थितीत आपल्या मनाला ते ज्ञान देऊन ते ट्रिगर करतात, की अरे त्याने केलं का? खरंच सांग. हे त्याच्याकडनं झालं का? नाही. आपल्याला जेव्हा तो धडा शिकवला गेला तेव्हा आपल्यापैकी किती जणांना ते सत्य स्वीकारता नाही आलं, की एवढ्या लोकांनी जर आपल्याबरोबर वाईट केलं तर याचा अर्थ मी थोडीच असं सांगितलं असेल, की या नाही तुम्ही माझ्याबरोबर वाईट वागा. सो हे ते ट्रिगर होणं म्हणजे ढकलणं, की बघ ह्या सत्याकडे बघ. मला माहिती आहे तुला आता अनकम्फर्टेबल होणार आहे. अनकम्फर्टेबल म्हणजे ते पाहणं, तुला मान्य करणं हे आता म्हणजे जेव्हा लोकांना सवय असते ना असा बोट करायची, बाबाजींनी ते बोट असं केलं. ते वळवताना जेव्हा आपल्यावरती येतं तेव्हा आपण त्या अज्ञानातनं बाहेर पडतो. पण त्याच्यासाठी आपल्याला ते सत्य सांगितलं जातं, की तू केलेलं आहे. सो त्याला म्हणतात ट्रिगर करणं. सो हे मास्टर पल्लवींबरोबर पण झालं आणि त्यांच्या शेल ऑफ इग्नोरन्स म्हणजे जी अज्ञानाचं जे कवच होतं आपल्यावरती, आपण पण ती शकलं तोडत बाहेर आलेलो आहोत. आपण पण वेगवेगळ्या अनुभवांना आता प्रॉपर डिकोड करायला लागलेलो आहोत. सो ते त्यांच्याबरोबर सुद्धा झालं. This is a book which cannot be measured by its word count, but rather by the level of energies shared and received in this work. म्हणजे या पुस्तकाची लांबी, रुंदी, खोली हे तुम्ही त्या पुस्तकाच्या शब्दांच्या संख्येवरनं नाही मोजू शकत. मग ते पुस्तक किती मोठं आहे किंवा किती भव्य आहे हे तुम्ही कसं समजू शकता? तर त्या पुस्तकाला डोक्यात ती आयडिया बाबाजींकडनं ती आज्ञा मिळाल्यापासून
ते पुस्तक छापून लोकांपर्यंत जाईपर्यंत जे काही एनर्जी एक्सचेंज झालं, जे काही अनुभव समृद्धता आली, त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की या पुस्तकाची खोली, व्याप्ती किती मोठी आहे. आता आपण पाहतोय की युनिफाईडचं मराठी पुस्तक येतंय. त्याच्यामध्ये किती लोक कसे-कसे अनुभवानी, वेगवेगळ्या अनुभवांनी, वेगवेगळ्या कारणांनी जोडले जातायत. वेगवेगळ्या लोकांची त्याच्यामध्ये मदत होतीये. तर तुम्हाला ते पुस्तक हे शब्दात वाचलं आणि झालं त्याच्यावरनं लक्षात नाही येणार. पण त्याच्यामध्ये जे काही आपल्या जाणीवा समृद्ध केल्या त्या पुस्तकाच्या जर्नीनी, त्याच्यावरनं ते पुस्तकाची व्याप्ती आपल्याला लक्षात येते. आता मास्टर पल्लवी मधले एक लाईन आहे. सम डेज आय कुड राईट मेनी पेजेस अँड ऑन अदर डेज आय कुड ओनली मॅनेज फ्यू पॅरेग्राफ्स. का बरं असं? कारण त्यांनी ते लिखाण स्वतःहून केलेलं नाहीये. त्यांना ते ज्ञान आलेलं आहे. तर जसं आलं त्या पद्धतीने त्या लिहित गेल्या. कधी-कधी खूप लिहिलं, कधी-कधी अगदी पॅरेग्राफसाठी सुद्धा वाट पाहायला लागलेली आहे. ॲज लाँग ॲज आय रिमेंबर. आता त्या स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करतायत. ॲज लाँग ॲज आय रिमेंबर ॲज अ चाइल्ड, आय वॉज व्हेरी इंट्युटिव्ह, born with psychic abilities by the grace of divine planning and my soul's blueprint. एक एक शब्दाचा अर्थ बघूयात. इंट्युटिव्ह म्हणजे अंतर्ज्ञान असणारा. म्हणजे आपण युनिफाईड मध्ये ते अंतर्ज्ञान घेणं हे बेसिक आहे आणि आपला अधिकार आहे, आपण घ्यायचं. आय क्लेम, मी क्लेम करते. सो ते इतकं आपल्यासाठी जनरलाइज किंवा नॉर्मलाइज किंवा ठराविकच माणसं असतात हा, ज्यांना असा अंतर्ज्ञानी वगैरे असतात वगैरे. हा जो एक भ्रमाचा भोपळा आपला फोडून टाकला युनिफाईडनी की फार ठराविकच लोकांना हे अंतर्ज्ञान असतं, नाही. आपल्याला प्रत्येकाला असतं. आपल्याला ती टेक्निक प्रॅक्टिकली कशी करायची हे युनिफाईडनी शिकवलं. सो मास्टर पल्लवी पण त्यातल्याच होत्या, इंट्युटिव्ह होत्या. बॉर्न विथ सायकिक ॲबिलिटीज. सायकिक ॲबिलिटीज म्हणजे अतिंद्रिय क्षमता. अतिंद्रिय म्हणजे आपली जी 5 इंद्रिय आहेत त्यांच्याकडनं, त्यांच्या मार्फत आपल्याला ज्ञान होत असतं. सो हे अतिंद्रिय म्हणजे असं कुठलं तरी इंद्रिय या 5च्या पलीकडचं, ज्याच्यामधून, ज्याच्या वापराने आपल्याला ज्ञान मिळतं, ज्याच्यामधनं आपल्याला माहिती मिळते. सो मास्टर पल्लवींना ती अतिंद्रिय क्षमता होती. या 5 सेन्सेस पेक्षा अधिक सेन्सेस त्यांचे जागृत होते. आणि युनिफाईड मध्ये तुमचे पण ते सगळे सेन्सेस जागृत झालेले आहेत. जेव्हा तुम्ही बसता आणि कनेक्ट होता, तुम्हाला त्याच्यातनं उत्तरं येतात. यू हॅव ऑल दीज कॅपॅसिटीज अँड ॲबिलिटीज इन यू. तुम्ही असं कोणीतरी असं ज्याला काहीच मिळालेलं नाही वगैरे असे, किंवा मी छोटीशी आहे वगैरे, असा बिलकुल स्वतःबद्दल भाव कोणीच ठेवू नका. तुम्ही पण तेवढेच महत्वाचे आहात. तुम्हाला हे सगळं शिकवलं गेलेलं आहे. सायकिक ॲबिलिटीज बाय द ग्रेस ऑफ डिवाइन प्लॅनिंग अँड माय सोल्स ब्लूप्रिंट. याच्यामध्ये ना, याला अंडरलाईन का केलं, आपण आतापर्यंत सोल ब्लूप्रिंट आपल्याला युनिफाईड मधनं शिकवलं की आपण कसं प्लॅन करून घेतो, त्या हिशोबानेच आपण ती माणसं, ते परिस्थिती, ते प्रसंग निर्माण होतात, मॅनिफेस्ट केलेले आहेत. आपणच जन्माला यायच्या आधी आपण ते ठरवून ठेवलेलं असतं. आता हे आपण इन हार्मनी विथ डिवाइन प्लॅनिंग, म्हणजे आपल्या हायरार्की असते ना की 4 जण खाली असतात, त्यांच्यावरती अजून 2 जण असतात, त्यांच्यावरती अजून 1 जण असतं. असं ते हायरार्कीला मला मराठी शब्द सापडणं कठीण आहे. कोणाला सापडलं तर सांगा प्लीज मला. की जेव्हा आपण अधिकाराच्या बद्दल बोलत असतो तेव्हा ते अधिकार असे डिवाइड केलेले असतात. सो आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा युनिव्हर्सचं काहीतरी प्लॅनिंग असतं. आपल्यावरती जे जास्त वाईब फ्रिक्वेन्सी वाले जे असतात त्यांचं पण काहीतरी प्लॅनिंग असतं. सपोज आपण त्यांच्या सिंक्रोनायझेशन मध्ये, म्हणजे आपण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, कनेक्शन मध्ये असू, तर त्यांच्या आणि आपल्या एकत्रित प्लॅनिंग प्रमाणे आपण ब्लूप्रिंट तयार करतो. आपलं प्लॅनिंग तसं ठरतं. सो मास्टर पल्लवींचं पण तसंच झालं होतं आणि त्यांचं जन्म त्या हिशोबाने त्यांनी प्लॅन केला होता. ओके, पदानुक्रम. पुढे त्या म्हणतात, आय कन्व्हर्स्ड विथ माय गार्डियन एंजल्स अँड ॲस्ट्रल मास्टर्स. आता इथे ॲस्ट्रल मास्टर्सचा पण अर्थ मी लिहून घेतलेला आहे. सूक्ष्म जगतातील
मार्गदर्शक. आता याला सूक्ष्म का म्हणतात, तर ते सूक्ष्म या शब्दाचा अर्थ आपण पुढे सेशनच्या पाहणार आहोत. फार काही गूढ वगैरे नाहीये तो शब्द. मुळातच जे सॉलिड काही नाहीये, ज्याला काही आकार नाहीये, ते सगळं सूक्ष्म, की जे आपण असं हे 4 किलो भरलंय बाबा घे, असं आपण सॉलिडिफाईड काही दाखवू शकत नाही, ते सगळं सूक्ष्म आहे. सो या सूक्ष्म जगतातील म्हणजे काही फ्रिक्वेन्सीज एवढ्या लाइटर असतात, की ज्या आकारात यायलाच पाहिजेत, झाल्याच पाहिजेत. जसं बाबाजींची कॅपॅसिटी आहे, ते बाय चॉईस ज्यांच्यासाठी त्यांना फिजिकली अवेलेबल व्हायचंय, दर्शन द्यायचंय किंवा कम्युनिकेट करायचंय, ते त्या लोकांसाठी तसे फिजिकल मॅनिफेस्टेशन पण करतात. आणि ज्यांना फिजिकल मॅनिफेस्टेशनची कम्युनिकेशनसाठी गरज नाही, त्यांना ते असेच आतून ध्यानात मेसेजेस, सिग्नल्स देत असतात. सो हे ॲस्ट्रल मास्टर्स हे सगळे हाय फ्रिक्वेन्सीवरची आपल्यापेक्षा जास्त गार्डियन एंजल्स वरनं मला तुम्हाला सांगायला आवडेल, की हा शब्द ना खूप आपल्याला अनोळखी किंवा असं हे कुठे हे आम्हाला आतापर्यंत शिकवलं नाही, कमाले बाई, हा काहीतरी नवीनच प्रकार वगैरे असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. कारण मला स्वतःला वाटलं होतं हे काय असतं यार, गार्डियन एंजल्स कळायला पाहिजे काय असतं, की हाऊ कॅन यू सिम्पली ऑर्डर की तू माझ्यासाठी हे कर, एवढं कसं काय आपण एखाद्याला कामाला लावू शकतो. सो मला असं वाटतं, आय होप, नसेल तर तुम्ही चेक करू शकता गुगलवरती. आपल्याकडे ना कार्तवीर्यार्जुन याचा मंत्र आहे. एखादी वस्तू हरवलेली असेल आणि आपल्याला ती शोधून हवी असेल, सापडून हवी असेल, तर तो मंत्र म्हणायचा. आणि मला हा मंत्र साधारण 2 वर्षापूर्वी कळला होता आणि मी अक्षरशः फार हलक्यात घेतलं होतं, की असं म्हणजे तुम्हाला काहीतरी कुठेतरी तुमचं मन एंगेज करून ठेवलं, की तुमचे पेशन्स संपणार नाहीत शोधायला, म्हणून काहीतरी तुम्हाला सांगितलं असेल. असं मी थोडं सायकॉलॉजी शोधली त्याच्यातनं, की असं असू शकतं. पण आताची कंडिशन अशी आहे, की मी फक्त कार्तवीर्यार्जुन, पुढचा श्लोक म्हणायची पण गरज नाही. ती वस्तू कुठे असते तिथे माझा हात बरोबर पोचला जातो किंवा बरोबर तिकडनं जे काही सामान असेल त्याचं काहीतरी होतं आणि सरकलं जातं. सो हे आपल्या प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलं असेल आणि नसेल केलं तर मी खरंच गॅरंटेड सांगते, की तुम्ही करून बघा. गुगलवरती मिळेल किंवा मला मिळालं, मी ग्रुपवरती पाठवीन. हे मला आमच्या शाळेत, मी एका शाळेत होते टीचिंगला, त्या शाळेमध्ये आमच्या कलीग होत्या टीचर. ते साऊथ इंडियन आणि साऊथ इंडियन लोक थोडे असे खूप असतात बिलीव्ह करणारे आणि ते मॅनिफेस्ट होतं अर्थात ते खूपच इंटेलिजन्स त्यांचा वेगळा असतो. सो त्यांच्याकडनं मी त्यांचे एक्सपिरियन्स बघत वर्षभर पाहिलं कसं होतं आणि ते नंतर मला असं झालं, की आपण पण ट्राय करून बघू आणि मी ते सुरू केलं. आणि आता ट्रायल म्हणून करायला घेतलेली गोष्ट अशी आहे, की शब्द नुसतं नाव म्हणायचं आणि ते मिळतं. सो एंजल्स हा तोच म्हणूयात आपण, की जे रिस्पॉन्सिबल, येस. सो बऱ्याच प्रत्येकाला अनुभव येतो, करेक्ट आहे. सो हे रिस्पॉन्सिबल असतात आपल्या स्मूथ कंडक्टसाठी. म्हणजे वेदांमध्ये, ऋग्वेदात जर आपण गेलं ना, तर आपल्याला अश्विनी कुमार म्हणून होते. ते याच्यासाठी होते, म्हणजे हेल्थला कोणाला काही प्रॉब्लेम आला, काही इश्यू कोणाला होत असेल तर त्या प्रॉब्लेम मधनं त्यांना बोलवायचं, मग ते येतात. आपण ग्रुपवरती टाकूयात. ते येतात आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. काय हेल्थ इश्यू असेल तर औषध वगैरे देतात वगैरे, असं काही बरंच काय काय आपल्याकडे पण होतं. फक्त आपल्याला ते काहीतरी मंत्र म्हणत असते. असं करून ते फार आपणच आपलं ज्ञान बऱ्यापैकी काय म्हणूयात, महत्व नाही समजू शकलेलो आहोत. पण अनुभव ज्यांना असतो त्यांना माहिती, की हे होतं, दिस वर्क्स. सो इट वॉज ऑन आहे गार्डियन एंजल्स बद्दल होतं. याच्या आधी आहे, अजून एक वाक्य राहिलेलं आहे. येस. As I grew up, I got entangled in this chaotic material world which filled my mind with doubts and questions. जे आता मी बोलले तेच, की कुठलंही लहान मूल, विचार करा, कोणाशी तरी बोलताना दिसत असेल तर सगळ्यात पहिले त्याला उचलून डॉक्टरकडे नेतील, की हा काय माहिती कोणाशी तरी बोलत असतो. सो
जग, मटेरियल वर्ल्ड त्यांना दिसत नाहीये ना, ते त्यांच्या नॉर्मल 5 सेन्सरी ऑर्गन पेक्षा बाहेरचं जे काही आहे त्याच्यावरती यांना शंका, जे 5 सेन्सरी ऑर्गन्स मधल्याच ज्ञानावर विश्वास ठेवतात किंवा त्यांना असं माहित नाहीये की याच्या पलीकडचं ज्ञान आपल्याला मिळू शकतं. त्यांना याच्यावरती प्रश्न पडतात. ते लगेच चेक करायला लागतात की अरे नाही, काहीतरी केलं पाहिजे. हे असं बरोबर नाहीये. ही अशी कोणाशी तरी बोलत बसते, कोणाकडनं तरी मेसेज मिळतात. सो जेव्हा आपलीच मोठी माणसं आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्यालाच आपल्या क्षमतेवरती अरे यार, म्हणजे माझ्याबरोबर बरोबर होतंय का? काहीतरी वेगळंच चाललंय. नको जाऊ दे, आपण लक्ष नको देऊयात. असं करून बरेचदा आपण आपल्या आतला आवाज सुद्धा मारलेला आहे. अनेकदा जाऊ दे, लॉजिकल माइंडला आपण जवळ केलं आणि जे आतलं मन होतं त्याला आपण इग्नोर केलं. ह्याच कारणाने लॉजिक शोधत गेलो. सो त्यांच्याबरोबरही तेच झालं आणि त्यामुळे त्या स्वतः डाऊटमध्ये गेल्या. त्यांनाही बरेच प्रश्न पडले की हे असं, मला असं होतं पण हे लोक असं म्हणतात. सो त्याच्यामध्ये केऑस निर्माण झाला, म्हणजे घर्षण ज्याला आपण म्हणतो की अरे यार नाही, मला नाही, हे काय म्हणतात माझ्यापेक्षा वेगळं आहे, मी काय म्हणते यांच्यापेक्षा ते वेगळं आहे. नेक्स्ट स्लाइड. सो इथे फार महत्वाचं आहे, आय वॉज एबल टू कन्व्हर्स विथ डिपार्टेड सोल्स. डिपार्टेड सोल्स म्हणजे ज्यांनी देह सोडलाय अशा जीवांशी त्यांचं कम्युनिकेशन, त्यांचा वार्तालाप होत होता. आता तो कसा होतो? अगेन की जे आतलं कम्युनिकेशन आहे ते आतच होतं, बाहेर न होत नाही. दे शेअर्ड मेसेजेस विथ मी विच दे वॉन्टेड टू गिव्ह टू द वर्ल्ड ऑर टू अ पर्टिक्युलर पर्सन. हे जे जीव होते ज्यांनी देह सोडलेला आहे, हे त्यांना मेसेजेस द्यायचे जगाला देण्यासाठी किंवा एखाद्या ठराविक त्यांचं ज्यांच्याबरोबर काम आहे त्या व्यक्तीला देण्यासाठी. हे वाचलं ना मी, विपुलाताईंना मेसेज पण केला होता की ही अशी स्वप्न मी पाहिली होती. मला प्रॉपर मेसेजेस दिले जायचे. मला सांगितलं जायचं की असा असा प्रॉब्लेम आहे, तू असं असं ह्या व्यक्तीला सांग, असं असं कर म्हणून. आणि मी ते प्रॅक्टिकली, म्हणजे जसं माझं हा प्रकार कॉलेजमध्ये असल्यापासून व्हायला लागला होता. पण तेव्हा वय पण नव्हतं. हे सगळं डिकोड करायचं असतं आणि हे कोणासमोर मांडायचं, तर त्या माणसाला आपल्यावर विश्वास पाहिजे वगैरे. सो माझी सुरुवातीची वर्ष, लग्न होईपर्यंतची वर्ष ह्याच्यातच गेली की मी जे सांगते ते समोरच्याला समजत नाही, विश्वास बसत नाही, कारण माझं वय कमी होतं. पण हे मेसेजेस मला मिळायचे आणि नंतर जसं जसं माझं वय वाढत गेलं आणि एकदा कोणीतरी ते ट्राय करून बघितलं असेल, एवढं सांगते तर करून बघू म्हणून एखाद्याला अनुभव आला, मग ते हळूहळू लोकांना समजायला लागलं की नाही, हिला स्वप्न पडतात. हिला स्वप्नात सांगितलं जातं. आणि तेव्हापासून मग ते आता अगदी हल्ली हल्ली ते कमी झालेलं आहे स्वप्न पडणं. पण हे मेसेजेस डिपार्टेड सोल्स बद्दल म्हणते मी, की त्यांनी मला असे सिग्नल्स दिले होते. त्यांनी मला सिच्युएशन सुद्धा सांगितल्या होत्या. सो हे होतं. हाऊएव्हर, आय वॉज अनअवेअर अँड अनश्युअर ऑन हाऊ टू प्रोसीड बाय हेल्पिंग सच सोल्स. जे माझं झालं ते माहितीच नाही की कसं करायचं. त्यांना जे हवंय ते त्यांनी विश्वासाने त्यांची आणि आपली काहीतरी फ्रिक्वेन्सी, रिसेप्टिव्हिटी म्हणतात त्याला, शब्द जो आहे ना, की असे मेसेजेस मिळण्यासाठी आपली रिसेप्टिव्हिटी, आय एम ओपन टू रिसीव्ह द सिग्नल्स, असं ज्या व्यक्तीचं असतं त्यांना ते सिग्नल्स मिळतात. आणि फक्त ते कसे मांडायचे, जिथून मिळालंय ते जग वेगळं आणि जिथे मांडायचे ते मेसेजेस ते जग वेगळं. त्याच्यामध्ये ताळमेळ कसा बसवायचा हे सुरुवातीला ऍक्च्युली कठीण पडतं. Going through these experiences, I had understood with absolute clarity, soul never dies. जेव्हा हे अनुभव यायला लागले की हे जे डिपार्टेड, म्हणजे जे गेलेले जीव आहेत, ते गेल्यानंतरही मला सिग्नल्स देतात, म्हणजे ते गेले नाहीयेत. म्हणजे सोल मरत नाही, सोल मरत नाही, ह्याच्यावरती त्यांना एकदम 100% विश्वास बसला. After I realized this truth, I never cried for anyone who have vacated their human body, not even my close family members. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. त्यात एका ठराविक शब्दाला मी अंडरलाईन केलेले, ते तर सगळ्यात जास्त, कारण ते आपल्याला डायरेक्ट गीतेशी कनेक्ट करतं,
की जेव्हा त्यांना मास्टर पल्लवी म्हणतात की जेव्हा त्यांना हे सत्य समजलं की सोल मरत नाही, कारण त्यांना तो अनुभव आला की सोल गेल्यानंतर, सोल म्हणण्यापेक्षा ते जीव शरीर सोडल्यानंतर सुद्धा त्यांना येऊन कम्युनिकेट करतायत, मेसेज करतायत, तर ते गेले नाहीयेत, ते आहेत. त्यांनी फक्त आफ्टर आय रिअलाइज दिस ट्रूथ आय नेव्हर क्राईड, ते कधीच रडल्या नाहीत, कधीच कोणी त्यांचं शरीर वेकेटेड म्हणजे रिकामं केलं. शरीराचा त्याग केल्यानंतर म्हणजेच मृत्यू शरीराचा झाल्यानंतर त्या कधीच रडल्या नाहीत, कोणासाठीच, अगदी जवळच्या फॅमिली मेंबर्ससाठी सुद्धा. याच्या पुढची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्या आधी आपण त्या वेकेटेड आणि सोल नेव्हर डाईज वरती येऊयात, की सोल याबद्दल गीतेमध्ये आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे. सोलचे कॅरेक्टरिस्टिक, काल आपण जे पाण्याचा ग्लास बघितला होता, ते जे क्रिस्टल क्लिअर वॉटर म्हणजे तो सोल आहे. ठीक आहे. आता हे जे वरती चित्र दिसतंय ना, याच्यामध्ये आपल्याला स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर असे 3 शरीर दिसत आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये म्हणजे डेथ अगदी सोप्या शब्दात सांगायची झाली तर स्थूलामधनं सूक्ष्म सेपरेट होतं, विलग होतं, त्याला आपण डेथ म्हणतो. म्हणजे स्थूल शरीर म्हणजे काय तर अन्नमय कोश म्हणजे ग्रॉस बॉडी, म्हणजे जे तुम्ही अन्नापासून जे तुम्ही सांभाळता, जपता, ते म्हणजे तुमचं स्थूल शरीर, म्हणजे जे तुम्हाला मला साध्या डोळ्यांनी दिसतं ते झालं तुमचं. इव्हन दिसत नाही, कारण आपले आतले अवयव आपल्याला ऍक्च्युअली हृदय वगैरे असं जनरल दिसत नाही तरी ते आहे. सो हे अन्नानी पोचलं जाणारं जे शरीर आहे दॅट इज स्थूल शरीर. हे सॉलिडिफाईड, ज्याला आपण मॅनिफेस्टेड म्हणतो, हे आहे, तयार झालेलं आहे. सो हे ह्याच्यापासून सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर वेगळं होतं. आता सूक्ष्म शरीर म्हणजे काय? सूक्ष्म शरीरामध्ये 2 कोश येतात, एक प्राणमय कोश आणि एक असतं मनोमय कोश. म्हणजे जेव्हा डेथ होते तेव्हा निघून काय जातं, तर आपले जे पंचप्राण असतात त्याच्या थ्रू, ज्याच्या मदतीने आपण ब्रीदिंग, काल आपण पाहिलं होतं की ब्रीदिंग इज लाईक, जसं आईला बाळाला जोडायला नाळ असते, तसं आपल्या आणि कॉस्मिक ऊर्जेला जोडण्यासाठी प्राण, श्वास असतात. सो हे जे प्राण, पंचप्राण असतात ते त्या शरीरातनं विलग होतात. त्याच्यानंतर मनोमय कोश म्हणजे आपले विचार, आपल्या सवयी, आपल्या आवडी-निवडी, आपल्या भावना, आपल्या आठवणी, आपलं आत्तापर्यंतचे सगळं जे काही आपण रिपीट करत आल्यामुळे फिक्स झालेले विचार किंवा बिलीफ सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, ते सगळं म्हणजे आपला मनोमय कोश. तो शरीरापासून वेगळा होतो, म्हणजे स्थूल शरीरापासून. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश, सूक्ष्म शरीरामध्ये विज्ञानमय कोश असतो. खूप इंटरेस्टिंग आहे, कारण तुम्हाला आता समजणार आहे की तुम्हाला जी उत्तरं मिळतात ती नेमकी कुठून मिळतात. सो हे विज्ञानमय कोश असतं, जिथे अखंड ब्रह्मांडाचं ज्ञान स्टोअर करून आपण घेऊन आलेलो असतो. प्रत्येकामध्ये आहे. आणि बाबाजी युनिफाईड मधून आपल्याला या मनाच्या पलीकडे जाऊन त्या विज्ञानमय कोशापर्यंत नेतात. जेव्हा आपल्याला ते श्वासांवर लक्ष केंद्रित करून हृदयावरती जातो आणि आपण काय म्हणूयात, खोल आपल्या विचारांना बाजूला सारत पोचतो कुठे, तर या विज्ञानमय कोशामध्ये, जिथे सगळीकडची इन्फॉर्मेशन आहे आणि आपल्यामध्येच आहे. आणि म्हणून आपल्याला युनिफाईड मध्ये सांगितलंय की आपला म्हणजे आपला जन्म ते ज्ञान मिळवण्यासाठीच झालेला आहे, कारण ते आपल्यामध्येच आहे. सो हे कोश आपल्या शरीरापासून विलग होतात. अजून एक आहे सर्वात महत्वाचा, तुम्हाला इथे दिसताना 3 शरीर वेगळी दिसत असतील. एक मोठं आहे जे आपलं स्थूल शरीर आहे, मधलं आहे ते आपलं सूक्ष्म शरीर आहे, आणि त्याच्या खाली छोटं दिसतंय तुम्हाला ते कारण शरीर आहे. कारण शरीर म्हणजे कॉझल बॉडी. काय कारणासाठी आपण त्या ईश्वराच्या त्या एवढ्या ब्रह्मांडीय ऊर्जेपासून वेगळे झालो, आपलं कारण काय आहे वेगळं होण्याचं, दॅट इज कारण शरीर. ते असतं आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजे जो काल आपण जे सत चित आनंद, ते जे कॉन्शियसनेस तिकडे आहे ईश्वराचा,
तोच आपल्यामध्ये असतो, तो असतो आनंदमय कोश आपला. ज्ञानाच्याही पलीकडे आपण जिथे सगळंच संपतं, ज्ञानही संपतं, देणाराही संपतो, घेणाराही संपतो, विचारणाराही संपतो, तिथे जे उरतं ते फक्त ब्लिस. खूप सुंदर शब्द आहे, मला फार आवडतं. ब्लिस. आपल्याला फक्त मजा येत असते. तर असतो आपला आनंदमय कोश. आपल्याला हे अनुभव येत असतात. आपल्याला खरंच युनिफाईड मध्ये हे शिकवलं गेलंय. खूप सुंदर आपल्यावर संस्कार होत आहेत, की मी आनंद आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. आपल्याला हे काहीही असं आपल्या मनाला बरं वाटायला पाहिजे म्हणून सांगितलेलं नाहीये. ते सत्य आहे. आपल्या पुढे ते आता आणलं जातंय. आणि ते म्हणजे कसं ते आपल्यामधनं शोधायचं कसं किंवा त्याचा एक्सपिरियन्स कसा घ्यायचा ते आपल्याला युनिफाईड मधून शिकवलं जातंय. सो याच्यामध्ये डेथ म्हणजे किंवा मृत्यू म्हणजे नेमकं काय होतं, तर स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर वेगळं होतं. आपण याचा आकार किती असतो, कसं दिसतं, याच्या टेक्निकल गोष्टींवरती नको जाऊयात. एवढंच सांगते, की जी आत्मज्योत असते ना, ते म्हणजे तुमचं आनंदमय शरीर. ती ज्योत का म्हटली जाते? कारण अगेन प्रकाश आहे. पांडुरंग, पांडुरंगाची मूर्ती काळी आहे, पण पांडूचा अर्थच पांढरा आहे आणि रंग म्हणजेच कलर, म्हणजे अगेन तो निव्वळ प्रकाश आहे. पांडुरंग म्हणजे निव्वळ पांढरा प्रकाश आहे. सो तीच आत्मज्योती आपल्यामध्ये आनंदमय कोशामध्ये असते. आपण ह्या विज्ञानमय कोश म्हणजे आम्हाला सिग्नल्स मिळत नाहीत, आम्हाला लक्षात येत नाही. ह्याच्यासाठी त्या कोशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ते मनावरती बाबाजी सांगतात ना, की असं म्हण, असं म्हण, श्वासांवर लक्ष दे, खोल उतर, हृदयावरती फील कर. ते फील करणं, तो आनंद, आनंदाची अनुभूती, अनुभव नाही, अनुभूती ही जाणीव, आपल्याला फिलिंग होतं ते. सो तिथपर्यंत बाबाजी नेऊन मग सांगतात, की नाव यू कम्युनिकेट, कारण तू आता तुझ्या विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोशाशी कनेक्ट झालेली आहेस. सो आपण कुठेच बाहेर कनेक्ट नाही होत. जेव्हा पण आपण युनिफाईडचं साधना, मी तर साधना शब्द वापरेन कारण आपल्या आतमधला आत्मतत्व काय आहे याची जाणीव आपल्याला करून देणारी ती एक काय म्हणूयात अभ्यास आहे तो. त्यामुळे साधनाच आहे ती, आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. सो तो असतो तुमचा सोल, ती आत्मज्योत असते ती आपल्या आनंदमय कोशामध्ये असते. सो जेव्हा स्थूल शरीरापासून या दोन्ही गोष्टी बाहेर पडतात, स्थूल शरीरच आपलं पार्थिव, पार्थिव म्हणजे पृथा, अगेन पृथ्वीमध्ये पंचमहाभूतांमधून जे काही निर्माण झालं आपलं शरीर, ते त्या त्या ग्रहावरती राहण्यासारखं, ज्याला स्पेस सूट म्हणतात, की इथे राहायचं असेल तर आपल्याला या वातावरणाप्रमाणे असं असं स्पेस सूट पाहिजे, तसं पृथ्वीवरती राहण्यासाठी आपण हा स्पेस सूटच घातलाय. सो हे इथलंच आहे, हे आपण कुठेच नेऊ नाही शकत. तुकाराम महाराजांचं सारखं सदेह आपण नाही जाऊ शकत, हे इकडचंच आहे, इकडेच द्यायचं असतं आपल्याला. मग जातं काय, तर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. पण ते गेल्यानंतर शरीरातनं गेलंय, ते अस्तित्वातनं गेलंय का? नाही. त्यांनी फक्त ते शरीर रिकामं केलंय. म्हणजेच सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर अस्तित्वात असतं. याला मृत्यू म्हणतात, की जर ते शरीरापासून विलग झालं तर तो असतो मृत्यू. म्हणजे मृत्यू शरीराचा झाला, बाकी कशाचा झालेला नाही. आता ही जी आत्मा असते, याला गीतेमध्ये काय सांगितलं आहे, आत्मा कशी आहे, कसा आहे, नित्य, म्हणजे इट इज ऑलवेज देअर. जेव्हा देवानी तसा फटाका फुटल्यानंतर कसे असे पार्टिकल्स निर्माण झाले त्याच्यातनं, तसे आपण जे काही तयार झालोय ना, तो नित्य आहे. तेव्हापासून होत आपण सगळेच जण निर्माण झालेलो आहोत. आणि म्हणजे बापरे, अजून किती जन्म बाकी आहेत वगैरे असा प्रकारे आपण असणारच आहोत. जेव्हा परत बोलून घेईल की नाही आता झालं सगळ्यांचं काम, कारण संपलं, कारण शरीर संपलं, की मग ते परत ज्याला प्रलय वगैरे म्हणतात किंवा ब्रह्माचा दिवस बदलणं, की आता ती सृष्टी सगळी त्यांनी आकुंचन करून घेतली, परत श्वास, ते त्याचा श्वास घेणं आणि सोडणं, त्याचं पण तसंच चालू असतं. सो आपण त्या श्वासातनं निर्माण, विचारातनं निर्माण झालेले आहोत. सो अजून आत्मा कसा आहे, निर्विकार, त्याला विकार काही नाही. म्हणजे वाईट तुम्हाला वाटतंय, आत्म्याला वाटतंय का?
हा प्रश्न असतो. विकार म्हणजे त्याला काहीच डिस्टॉर्ट झालेला नाहीये. तो खूप महत्वाचं एक वाक्य आहे युनिफाईड मध्ये यावरती, की तुमचं कुठलंच काम तुमच्या या सत्यापासून तुम्हाला काहीतरी ते मला आता फॉर्मेशन आठवत नाही, वेगळं करू शकत नाही, की तुम्ही सुद्धा तेवढेच दिव्य आणि तेजस्वी प्रकाश आहात. हे वाक्य हेच आहे, की तुम्ही यू आर नॉट डिस्टॉर्टेड बिकॉज युअर सोल. तुमच्या सोलमध्ये काहीही कमी जास्त, वाईट बरं असं काही आलेलं नाहीये. तुम्ही तसेच आहात जसे त्या ईश्वराच्या त्या ब्लास्टमधनं आपण निघालो होतो. आपण सगळे तसेच आहोत. सत्यम. सत्यम म्हणजे इंडिपेंडेंटली एक्झिस्टन्स. शरीर नसलं तरी सोल असतो, असं गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. एकम, वननेस, युनिफाईड. आत्मा कसा आहे? एक आहे. तुम्ही वेगळे, मी वेगळे, माझा आत्मा, तुमचा आत्मा, त्याच्या आत्म्याने असं मागितलं वगैरे असं काही नसतं. आत्मा सगळ्यांचा. जेव्हा शरीर सोडून जातो ना आपण, त्या कॉन्शियसनेस मध्ये एंटर करतो. फक्त आपलं मनोमय कोश असतं ना, ते आपल्याला थोडं पुढच्या जन्माची ब्लू प्रिंट प्लॅन करायला लगेच बसवतं, की चल हे शिकायचं राहिलंय बाबा, परत जायला पाहिजे, आपण हे करूया. सो हे मनोमय कोश आहे जे पुढच्या शरीरासाठी घाई करतं आणि येतं. अदरवाईज आपण ब्लिस मध्ये आपली चॉईस आहे, जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी आहे जे मला त्या पुस्तकाचं सनशाईन बिफोर द डॉन मध्ये सांगितलेलं आहे, की आपण ईश्वराकडनं येतो ना त्यावेळेला आपण ते पाणी असतो आणि आपल्याला तो सगळी जाणीव, सगळ्या अनुभव, सगळ्याची समृद्धता घेऊन, ज्ञान घेऊन, ते वापरून परत त्याच्यामध्ये जायचं असतं. त्याच्यासाठी आपण ते कारण शरीर, की आपण विलग झालोच मुळात त्याच्यापर्यंत, त्याच्याशी एकत्र व्हायला. ह्याच्यावरती खूप आहे सांगण्यासारखं, पण आता नाही सांगत, खूपच वाढेल, नंतर बोलीन याच्यावरती. सर्वगतम. आत्मा कसा आहे तर सर्वगतम. सर्वगतम म्हणजे सगळीकडे आहे. याचं उदाहरण ना याज्ञवल्क्य मैत्रेय संवादामध्ये आहे. मैत्रेयींनी विचारलं होतं, की हे जे तुम्ही ब्रह्मतत्व वगैरे म्हणता, मला काही कळण्यासारखं नाहीये. मला तुम्ही माझ्या सोप्या भाषेत सांगा, मला समजेल असं. तर याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतात, की जा जरा पाणी घेऊन ये एका तांब्यामध्ये. ते पाणी घेऊन येते. मग तिला सांगितलं जातं, की मीठ घेऊन ये. ती मीठ आणते आणि तिला याज्ञवल्क्य सांगतात, त्या पाण्यामध्ये मीठ घाल आणि ढवळ. आणि त्याच्यानंतर तिला सांगतात, की आता सगळ्यात वरचं पाणी पी, मधलं पाणी पी आणि सगळ्यात तळाचं पाणी पी. तुला काय लागलं? तुला पाण्याची चव लागली का तुला मिठाची चव लागली? मैत्रेयी म्हणते, हा काय प्रश्न आहे? मीठ मला पाण्यात घालायला सांगितल्यावर मला मिठाची चव लागली पाण्यामध्ये. ते म्हणतात, की हा असतो तो आत्मा. सगळीकडे पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये मीठ आहे. तू वरचं प्यायलंस तरीही आहे. तू मधलं प्यायलंस तरीही आहे. तू खालचं पाणी प्यायलंस तरीही आहे. असंच युनिव्हर्स जेवढं केवढं ब्रह्मांड आहे त्या सगळ्यामध्ये त्या मिठाचा कण कसा त्या पाण्यामध्ये एकरूप होऊन जातो, तसा तो आपल्या सगळ्यांमध्ये एकरूप झालेला आहे. अगेन युनिफाईड. मी माझ्या ईश्वराशी एकरूप आहे. ते आहे इथे पण. अप्रमेय. अप्रमेय म्हणजे तुम्ही त्याला कधीच कन्सेप्च्युअलाइज करू शकत नाही. तुम्ही कधी ते तुमच्या सेन्सरी ऑर्गन्सनी आत्म्याला जाणू शकत नाही. साक्षी. कर्म. कर्म हा प्रकार येतो ना, वाईट कर्म केलं, आता भोगायचे वगैरे. आत्म्याला नसतं. हा काहीच प्रकार नसतो आत्म्याला. आत्मा फक्त शरीरामधनं ते एक्सपिरियन्स घेत असतो. जे काही कर्म, पाप, पुण्य हा जो काही प्रकार आहे ना, हा आपल्या मनाशी रिलेटेड आहे. मला वाईट वाटलं, मला गिल्ट आलं, माझ्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, हे सगळं मनाशी, मनोमय कोश आहे. त्याच्या पलीकडे आहे. विज्ञानमय कोशाच्या पलीकडे आहे आत्मा. सगळ्या ज्ञानाच्या पलीकडे. आता मला विचार करा, जेव्हा तुम्ही सर्वज्ञ होता तेव्हा तुम्हाला कुठलं पाप, कुठलं पुण्य, कोणी काही बोललं तरी तुम्हाला काहीच परिणाम होत नाही. तुम्ही त्या पातळीवरती गेलेला आहात. सो तिथे तो फक्त साक्षी असतो, अकर्ता, अभोगता. तो काहीच हे विटनेसच करत असतो फक्त. अव्यक्त म्हणजे इंद्रिय अगोचर. इंद्रियांना जे काही समजतं त्याच्या पलीकडे आहे. अचिंत्य. अचिंत्य म्हणजे यू कॅनॉट कन्सेप्च्युअलाइज. कसं असेल बरं?
असं गेस पण नाही करू शकत. जितकं इमॅजिनेशन ताणाल त्याच्या पलीकडचा तो आहे. असे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कृष्णाने सांगितलेले आहेत गीतेमध्ये. जेव्हा अर्जुनाला असं वाटत असतं की मी मारणार आहे यांना, तर आता मी हे नाही करत कारण माझे गुरु आणि भाऊ वगैरे आहेत. तेव्हा कृष्ण हे शिकवतात की तू कोणाला मारणार आहेस, तू कोणालाच मारणार नाहीयेस. ते सगळे असणार आहेत, होते, आहेत, असतील. जसं तू आणि मी तेच त्यांच्या बरोबर पण. सो वेकेटेडचा अर्थ मी थोडा काय म्हणूया डेप्थ मध्ये सांगितला. पुढे येऊयात. वेन आय वॉज इन 12th स्टँडर्ड आय हॅड अ क्लासमेट हू सॅट इन द रो ऍडजस्टंट टू मी. मास्टर पल्लवी म्हणतात की त्या जेव्हा 12वीत होत्या त्यावेळेला त्यांच्या शेजारच्या रांगेमध्ये एक त्यांची वर्गमैत्रीण, वर्गमित्र, क्लासमेट म्हटलेलं आहे आपल्याला, आहे वर्गमैत्रीण आहे, ती बसायची. शी वॉज अन इंट्रोवर्ट, कमी बोलणारी, कमी मिसळणारी अशी ती होती. बट वी स्टील स्पोक ऑन अ डेली बेसिस. पण तरी सुद्धा त्या मैत्रिणीला यांच्या बरोबर संवाद साधायला कम्फर्टेबल वाटायचं आणि त्यांच्यामध्ये डेली कम्युनिकेशन, डेली संवाद, डेली बोलणं असायचं. वन डे ड्युरिंग माय ॲस्ट्रल ट्रॅव्हल आउट ऑफ माय बॉडी एक्सपिरियन्स ड्युरिंग स्लीप और व्हॉट वी नो ॲज ड्रीम्स. आता त्या सांगतायत सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जी स्वप्न पाहता ना, माझ्या मते स्वप्नांचा धडा एवढ्यातच झालेला आहे युनिफाईड मध्ये. कदाचित ह्याच्या आधीचाच धडा होता की स्वप्नांमधनं पण मेसेज मिळतात. सो इथे ते सांगतात ॲस्ट्रल ट्रॅव्हल नाव दिलेलं आहे त्यांनी की तुम्ही त्यावेळेला तुमचं सूक्ष्म शरीर पोचलेलं असतं वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज वरती आणि तिथे तुमचं कम्युनिकेशन चालू होतं. सो ह्याच्यावरती मला टीव्ही वर्तक नाव माहिती असेल. टीव्ही वर्तक म्हणून होते. त्यांनी असं म्हणजे मंगळ पाहिलेला माणूस असं त्यांचं पुस्तक आहे. त्यांनी त्यांच्या मेडिटेशन मध्ये ॲस्ट्रल ट्रॅव्हल केलं होतं. मंगळावरती गेले होते. मंगळाच्या सरफेसचं तिकडच्या वातावरणाचं त्यांनी रीडिंग्स घेतले होते. काय आहे, कुठे आहे, कसं आहे, त्याच्यावरती पाणी होतं किंवा नव्हतं वगैरे. हे सगळे रीडिंग्स घेऊन त्यांनी ते लिहून ठेवले ध्यानातनं बाहेर आल्यानंतर. आणि ते ना भारतामध्ये वेगवेगळ्या न्यूज काय म्हणूयात संपादकांना किंवा मॅगझिन किंवा पुस्तकं पब्लिश करणाऱ्यांना भेटले की मला हे असं काही काही आहे माझ्याकडे, तर तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवा, मला आवडेल त्यांना हे ज्ञान समजलेलं. पण त्यांना कोणीच त्यावेळेला त्यांना विश्वास त्यांच्यावरती ठेवला नाही की अरे असं कसं, म्हणजे भारतात ही केव्हाची गोष्ट असेल, साधारण जा तुम्ही थोडंसं 1945 नाही त्याच्याही थोडं पुढे 60-70 जे काय असेल ते. त्यावेळेला त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवला नव्हता की असं इथे बसून कोणी मंगळावरचं कसं काही मला माहिती देऊ शकतं. त्यामुळे त्यांची ती माहिती कधी आली नाही. नंतर ते पुस्तक आलं मंगळ पाहिलेला माणूस. थोड्याफार फरकाने हेच नाव आहे. टीव्ही वर्तक हे नाव शुअर आहे. तुम्ही सर्च करू शकता. त्यांची भरपूर पुस्तकं आहेत. आणि त्यांनी हे ॲस्ट्रल ट्रॅव्हल हा शब्द भारतामध्ये लोकांसाठी खुला केला होता की असं होतं. सो आपल्याला मास्टर पल्लवी इथे ते सांगतायत की तुम्ही जे स्वप्न पाहता ते स्वप्न नाहीये. तुमचं सूक्ष्म शरीर सूक्ष्म जगतात. आता तुम्हाला सूक्ष्म शरीर म्हणजे काय ते लक्षात आलं असेल. म्हणूनच आपल्याला स्वप्न बघताना घाबरायला झालं तर आपलं शरीर तेव्हा रिॲक्ट होत असतं. कारण घाबरणं हा मनोमय कोशाचा फिलिंग आहे ना, भावना आहे. त्यामुळे मनोमय कोशाचा तो त्या कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यामुळे आपण स्वप्नात सुद्धा काही झालं तर घाबरतो, रिॲक्ट करतो, बोलतो किंवा जे काही असेल ते. सो त्यांनी स्वप्न पाहिलं, त्याला त्या ॲस्ट्रल ट्रॅव्हल नाव देतात. आय ऑब्झर्व्ड शी कमिटेड सुइसाइड अँड हंग हरसेल्फ टू डेथ. मास्टर पल्लवींनी स्वप्नात असं पाहिलं की ती जी मुलगी होती, इंट्रोवर्ट होती, जी स्वतःमध्येच असायची, फार कमी बोलायची, त्यांच्या शेजारच्या रांगेत बसणारी, तिने आत्महत्या केलेली आहे. आणि त्या आत्महत्येमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्या प्रयत्नामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. आय वॉज जस्ट ऑब्झर्विंग द होल सीन. विचार करा,
असं काहीतरी आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये किती भावना एखाद्या जीवाने अनुभव केल्या असतील. प्रयत्न करा, वाचवायला जा, आरडाओरडा करा, तिला खाली काढण्यासाठी बघा किंवा बरंच काही आपण त्यावेळेला आपल्याला ते फिलिंग येणार. पण त्यांना ते नाही आलं. शी वॉज जस्ट ऑब्झर्व्हिंग. त्या फक्त विटनेस, साक्षी भावाने बघत होत्या. एक्झॅक्टली अ वीक आफ्टर my astral experience, I got news that she had committed suicide. या स्वप्नाच्या बरोबर 1 आठवड्यानंतर त्यांना ती न्यूज मिळाली की त्या जीवाने खरंच त्या मुलीने सुसाईड केलेलं आहे. दिस डिड नॉट सरप्राईज मी. त्या म्हणतात की याने त्या सरप्राईज झाल्या नाहीत. आश्चर्य वाटलं नाही याच्यात, कारण त्यांना ऑलरेडी ती बातमी कळली होती. Without reacting to the situation, I traveled deep into my thoughts to see how I could really help such souls. रिॲक्शनच आली नाही. हा, आपल्याला हे सुद्धा विपुलाताईंनी शिकवलेलं आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण म्हणतो ना, अरे रे वाईट झालं. अनुभव कोणाचाही ऐकल्यानंतर आपल्याला एखाद्याबद्दल अरे रे वाईट झालं, त्याच्यावरती अन्याय झाला, हे सुद्धा जजमेंट आहे. असं वाटणं सुद्धा जजमेंट आहे. आपल्याला विपुलाताईंनी शिकवलेलं आहे. सो इथे मास्टर पल्लवींनी रिॲक्शन नाही दिली की अरे हे काय, या मुलीने असं केलं. म्हणजे पटकन आपल्या तोंडून आजही जेव्हा अरे काय वेड लागलंय का, असं कोण करतं, आधी सांगायचं, कोणाशी तरी बोलायचं, आपली इन्स्टंट ती टेप सुरू होती रिॲक्शनची. आपल्याला माहित नाही त्या जीवानी हा डिसिजन घेण्यासाठी किती स्वतःचं मन घट्ट केलं असेल, काय त्याला कुठल्या परिस्थितीतनं गेला असेल, त्याचा काय प्लॅन होता, आपल्याला काही कल्पना नाही. आपण रिॲक्शन देतो विदाउट नोईंग द ट्रूथ बिहाइंड. सो मास्टर पल्लवीने काय केलं, विचार केला की मी आता काय करू शकते, असे जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी मी काय करू शकते, याच्यासाठी त्यांनी विचार करायला सुरुवात केली. आय कॅन नाव अंडरस्टँड द सफरिंग द सोल वेंट थ्रू. कारण त्यांनी ते स्वप्न पाहिलं होतं ना, त्यामुळे त्यांना समजत होतं की त्या सोलला तो डिसिजन घेताना काय वाटलं असेल, ते शरीर सोडल्यानंतर त्याला काय वाटलं असेल, आता तो कशातनं जातोय, हे सगळं त्यांना ते रिअलायझेशन त्या स्वप्नामधनं शिकवलं गेलं. इथे परत मला सेम असाच्या असा अनुभव शेअर करायला आवडेल. फक्त मी त्यांच्यासारखी शांत नाही राहू शकले नक्कीच, कारण ते खूप लाईव्ह होतं. म्हणजे त्याला मी रिअल टाइम स्वप्न म्हणते की जेव्हा ते घडतंय ना, तेव्हा ते मी पाहिलेलं आहे. म्हणजे अगेन मी कॉलेजमध्ये असतानाच अशी खूप स्वप्न आणि खूप मेसेजेस मिळायचे. मी कॉलेजमध्येच होते. मला स्वप्नात दिसलं होतं आमच्या शेजारच्या बिल्डिंग मधल्या एका मुलींनी सुसाईड केलंय. सेम फरक काहीच नाही. फक्त मला काय दिसलं की तिच्या घरामधनं तिची बॉडी उतरवताना, ते पार्थिव शरीर खाली आणताना ते 4थ्या मजल्यावरनं खाली पडलं डायरेक्ट. आणि मी खूप घाबरून उठले. अरे हे काय केलं, एक म्हणजे या लोकांना कसं, म्हणजे अगेन तेच की आपण कसे रिॲक्ट होतो की असं कसं तुम्हाला सांभाळता नाही आलं, तिला वाचवा, तिला धरा कोणीतरी. ते म्हणजे सगळं, आणि तिला लहान बाळ होतं, त्यामुळे मला ते जस्ट बाळ झालं होतं. सो मला ते खूप पेनफुल होतं ते स्वप्न बघणं. आणि मी जे पिक्चरमध्ये दाखवतात ना, असं एकदम असं करून उठणं वगैरे, ते मी प्रॅक्टिकली केलंय ते शरीर धरायला जाण्यासाठी. आणि मी खूप थरथरत होते त्या मोमेंटला, की मला असं खूप अस्वस्थ होत होतं, कारण मी ते फील करत होते की मला त्या शरीराला धरायला जायचंय आणि मी नाही पोहोचू शकत आहे. आणि मी घाबरून ना असे खिडक्या वगैरे उघडायला धावले सगळीकडे, कारण मला रेस्टलेस झालं. मी खरंच सांगते, मी खिडकी उघडली आणि ते शरीर खाली येत होतं त्याच मोमेंटला. त्या वेळेला मी जी अस्वस्थ झाले होते की अरे हे, तो माझं पहिलं ट्रेनिंग होतं की तुला अशी सुद्धा स्वप्न पडू शकतात. रिअल टाइम आत्ता घडतंय, तू आत्ता पाहिलंय. मी म्हणण्यापेक्षा तू त्या रिसिप्टिव्हिटीची आहेस की तुला ही सगळी स्वप्न अशी लाईव्ह मध्ये पण रिअल टाइमची घडताना दिसू शकतात. सो त्याच्यानंतर रिअल टाइम स्वप्न पडलं होतं. पण ते एवढं असं विदारक किंवा खूप त्रासदायक नव्हतं. ते नॉर्मल होतं, सहन करण्यासारखं होतं. त्यामुळे हे जे काही आहेत हे अनुभव आपल्याला येतात.
आता आपण आतापर्यंत जे काही सोल बद्दल, आत्म्याबद्दल पाहिलं किंवा युनिफाईड मध्ये बाबाजींनी आपल्याला आत्म्याबद्दल जे काही शिकवलं, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, जे त्या ईश्वराचे ईश्वराचे गुण आहेत तेच माझे आहेत वगैरे, हे का शिकवलं असेल हे आपल्याला लक्षात येतं. आपल्याला ना डायरेक्ट विज्ञानमय कोशामध्ये नेतात. मन बाजूला कर तू. तू नाहीयेस. तुझं मन म्हणजे तू नाहीयेस. तू ती ऊर्जाच आहेस. ज्याच्यापासून तू विलग झालीस तू तीच आहेस. इट इज जस्ट आभास. तू सेपरेट झाल्याचा फक्त आभास आहे. आता त्या आत्म्याबद्दल खूप सुंदर एक्सप्लेनेशन आपण पुढच्या स्लाइडवर बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपलं युनिफाईडचं रिव्हिजन होणार आहे. माझ्या मते खूप जणांना हे नाही पुढचंच ते टेक्स्ट थोडं मिक्स झालेलं आहे. पुढची स्लाइड. ते मोठं करता येईल का? कारण वाचायला बरं पडेल. एक मिनिट हँग होतोय. एक मिनिट. ओके. हां. ते वरचं अक्षर मिक्स झालेलं आहे शब्द, पण ते मी सांगते तुम्हाला. खूप लोकांना हे माहिती असेल. निर्वाण षटकम. निर्वाण षटकम ज्याला आत्मषटकम असेही म्हणतात, याची रचना शंकराचार्यांनी, आदि शंकराचार्यांनी केलेली आहे. माझ्या मते आदि शंकराचार्य सगळ्यांना माहिती आहेत. नसेल तर शृंगेरी मठ वगैरे असे 4ही मठांची स्थापना ज्यांनी केलेली आहे, जिथे वेदांचं अध्ययन चालू ठेवण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केलं होतं वगैरे, असं त्यांचं कार्य आहे. योगी कथामृत का कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये नाव कन्फर्म करूयात आपण. असं सांगितलं गेलेलं आहे की शंकराचार्यांना बाबाजींनी दीक्षा दिली होती आणि त्यांच्यातनं तो शिवा कॉन्शियसनेस जागृत झाला होता शंकराचार्यांमधला. सो त्यांनी त्यांच्या गुरूंनी शंकराचार्यांच्या गुरूंनी शंकराचार्यांना प्रश्न विचारला होता की तू कोण आहेस? त्याच्यावरती त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे निर्वाण षटकम आहे. मी कोण आहे? तर मी मन, बुद्धी, अहंकार किंवा चित्त नाही. ना कान, ना जीभ, ना नाक, ना डोळे, ना आकाश, भूमी, अग्नी म्हणजे पंचतत्व सुद्धा मी नाही. पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सुद्धा मी काही नाही. मी कोण आहे? मी चैतन्य आहे. मी आनंदाच्या स्वरूपाचा चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? तर मी तो शिवा कॉन्शियसनेस, ते चैतन्य आहे. नच प्राण संज्ञो. मी प्राणवायू नाही. कारण आपण पाहिलं मगाशी की प्राणवायू हे कुठल्या कोशामधलं येतं. आपल्याला सगळे कोश पार करत जाऊन आनंदमय कोशापर्यंत जायचंय, सगळं कॅन्सल करत. हा मी नाही, तो मी नाही, हा मी नाही. जसं पाण्याला आपण डिफाईन करायला गेलं तर पाणी काय नाही ह्याच्यावरनच आपण डिफाईन करू शकतो. पाणी काय आहे ह्याच्यावरनं पाण्याचं डेफिनेशन नाही होऊ शकत. तसंच आत्म्याचं आहे. तो काय नाहीये हे सांगू शकतो. मी प्राणवायू नाही, मी पंचजीवित शक्ती नाही, मी सप्तधातू. सप्तधातू म्हणजे शरीर ज्याच्यापासून बनलं जातं, ते 7 धातू. मी आत्म्याचे 5 कोशही नाहीत. मी वाणी, हात, पाय मी काहीच नाहीये. मी कोण आहे? तर मी चैतन्य आहे, मी आनंद स्वरूप आहे. माझ्यामध्ये आता हे खूप महत्वाचं आहे. हे युनिफाईडशी खूप ह्याच्या पुढचं सगळं जोडून जातं. माझ्यात द्वेष नाही, राग नाही, लोभ नाही, मोह नाही, मद नाही, मत्सर नाही. मी धर्माचा शोध घेत नाही. मी धर्माच्या पण पलीकडे आहे. धर्म माणसांसाठी आहेत, पण मी तर चैतन्य आहे. मी अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे पुरुषार्थ आहेत. त्यापैकी मी कोणीच नाही. मी कशाचाच शोध घेत नाही, कारण मी चैतन्य, ते तत्व आहे. मी चैतन्य आणि मी आनंदाच्या स्वरूपाचा आहे. मी शिव आहे. शिवोहम शिवोहम. मी पुण्यही नाही आणि पापही नाही. हे आपण मगाशी डिस्कशन मध्ये बघितलं. पाप आणि पुण्य ह्या कन्सेप्ट आपल्या मनाच्या वागण्यानुसार किंवा आपण
जे काही अर्थ काढतो आपल्या आजूबाजूला परिस्थिती चालली आहे त्याच्यावरनं पाप किंवा पुण्य आपण लेबल लावतो. पण आत्म्याला तसं काहीच नसतं. आत्मा त्याच्या पलीकडचा असतो. मी आनंदही नाही, मी दुःखही नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थयात्रा नाही, वेद नाही, यज्ञ नाही. खूप महत्वाचं आहे, मी भोजनही नाही, भोज्यही नाही. म्हणजे मी खाणंही नाही, खाण्यासाठी बनवलेली वस्तूही नाही आणि भोगताही म्हणजे ज्याला ते अन्न मिळतंय तोही मी नाही. मी चैतन्य आहे. मी आनंदाच्या स्वरूपाचा आहे. मी शिव आहे. मी शिव आहे. शिवोहम शिवोहम. मला मृत्यू नाही. भीती नाही. शंका नाही. युनिफाईड. की तू पूर्ण आहेस. तू तेच गुण तुझ्यामध्ये आहेत जे ईश्वराचे आहेत. आपण ते म्हणजे आम्ही YouTube वरती मागून जे ऐकतो त्यांना आम्हाला ते खूप अनुभव ऐकायला मिळतात, की आम्हाला मला आता नाव आठवणं नाही आठवत आहे. पण कोणाला तरी काहीतरी मीटिंग होती आणि त्यांना ते थोडं प्रेशर आलं होतं, की कसं आपण त्या मीटिंगला उपस्थित राहणार आणि थोडं कॉन्शियस झाले होते. पण त्यांनी ते ईश्वराचे गुण आठवले आणि तेच ईश्वराचे गुण स्वतःला त्या मीटिंगच्या आधी क्लेम केले, की मी माझा ईश्वर काय आहे तर कॉन्फिडन्स आहे किंवा स्वाभाविकपणा आहे, एकदम काय म्हणूयात शांती आहे आणि ते गुण त्यांनी स्वतःला लावल्यानंतर त्यांची मीटिंग चांगली झाली होती. सो ते अनुभव आहेत. तर तोच प्रकार आहे, शंका नाहीये. मी शंका नाही. सो तुम्हाला जे काही अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्स जे काही तुम्हाला निगेटिव्ह इमोशन्स जे काही येतायत किंवा जे काही असे अस्वस्थ करणारे विचार वगैरे जे काही आहेत ते तुम्ही नाही आहात. हे जे युनिफाईड आपल्याला शिकवतं हे एवढंच सत्य आहे. आपण खरंच ते नाही आहोत. आपण कुठल्याही जातीचे, जन्माचे नाही आहोत. खूप महत्वाचं काय आहे, मी पिता नाही, माता नाही, मला जन्मही नाही, मला भाऊ नाही, मित्र नाही, गुरु नाही, शिष्य नाही. मी चैतन्य आहे. कारण हे भेद कधी असतात जेव्हा पार्टिकल्स वेगळे असतात. जेव्हा सगळे पार्टिकल्स एकत्र येतात आणि तो एक ऊर्जेचा हिरण्यगर्भ शब्द आहे त्याला, की तो ऊर्जेचा स्वरूप आहे. नुसता तो चैतन्याचा प्रवाह आहे. जिथे सगळं काही एक झालेलं आहे, तिथे कोणीच वेगळं नाही. म्हणून ते म्हणतायत, की मी हाही नाही, मी तोही नाही, मला हे नाही, मला ती नाही. कारण दुसरं असायला, दुसरी आयडेंटिटी म्हणायला आम्ही वेगळे नाहीच आहोत. आम्ही सगळे एक आहोत. हे माझे वडील म्हणण्यासाठी ती आयडेंटिटी, ती ओळख वेगळी असायला लागते तसं काही नाहीये. आम्ही सगळेच एक आहोत. कारण आम्ही ऊर्जा आहोत. युनिफाईड. आता इथे शेवटच्या ह्याच्यात प्रयत्न केलेला आहे, की आत्मा काय आहे? काय नाहीये हे सांगून झालं. काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न झालाय कारण तिथे पण नाहीये हेच सांगितलं जातंय. मी सर्व विचार आणि भेदांच्या पलीकडे निर्विकल्प. विकल्प म्हणजे ऑप्शनचा विचार. विकल्प, वेगळं काहीतरी वाटणं. त्या वेगळं काहीतरी वाटलं म्हणून आपण वेगळे झालो. वेगळं काहीतरी वाटून घेण्यासाठी. सो मी तेही नाहीये. विकल्प, आय डोंट हॅव एनी डिफरंट थॉट दॅन माय म्हणजे ईश्वराचे गुण आहेत ते माझे गुण आहेत. निराकार स्वरूपाचा, अगेन आकार नाही म्हणजे परत तेच की आत्मा काय नाही हेच सांगितलं जातंय. जसं पाण्याला सुद्धा काय नाही ह्याच्यावरनं सांगू शकता. सर्वव्यापी आहे. कारण जसं आपण मिठाचं पाहिलं तसंच सर्व इंद्रियांद्वारे सर्वत्र उपस्थित म्हणजे आपल्या सगळ्यांमधून ईश्वर अनुभव घेत असतो. हे सुद्धा आपल्याला युनिफाईड मध्ये वारंवार सांगितलं जातं, की ते अनुभव घेण्यासाठीच ईश्वराने ते अनुभव घेण्यासाठीच आपण ते सेपरेट झालेलो आहोत. सो आपण ते अनुभव घेतोय. वी आर जस्ट एक्सपिरियन्सिंग. मी आसक्ती नाही, मुक्तीही नाही. मी जसं मगाशी म्हटलं, की मुक्ती हवी, बास झाले जन्म, आता किती वेळ तेच करत राहायचं. सो ही ती स्टेट आहे, की मुक्ती मागायची पण गरज नाहीये. कारण मी चैतन्य आहे. मुक्ती मागण्यासाठी कुठेतरी अडकायला लागतं. पण मी त्याच्याही पलीकडे मला कळलंय, की मी चैतन्य आहे. सो मी कुठेही अडकलेलो नाहीये मुक्ती मागण्यासाठी. किंवा ज्ञानाचा विषय नाही. मगाशी जे आधीच्या स्लाइडवरती होतं ना, की कन्सेप्च्युअलाइज तुम्ही असा विषयच नाहीये, की ज्याच्याबद्दल तुम्ही
कन्सेप्ट इमॅजिन करू शकता की हां, ईश्वर म्हणजे ना हे आहे. ओके. यू कॅन नॉट कन्सेप्च्युअलाइज. तुम्ही ती इमॅजिनही नाही. ते ज्ञानाचा विषयच नाही. म्हणजे तुम्ही तुम्ही ज्या तुमच्या आता करंट शारीरिक अवस्थेमध्ये जो काही ज्ञान घेऊ शकता, ईश्वर काय आहे, त्याच्या पलीकडचं आहे मी. त्याच्यासाठी तुम्हाला त्या विज्ञानमय कोशामध्ये येऊन, आनंदमय कोशामध्ये जाऊन तुम्हाला त्या ब्लिसचा अनुभवच घ्यायला लागतो. पण तिथे परत तुम्ही वेगळे आणि ईश्वर वेगळा असं उरत नाही. सगळं एक होऊन जातं. त्यामुळे ईश्वर काय हा अनुभवच कोणाला घेता येत नाही टेक्निकली, कारण सेपरेट नाही राहत त्या स्टेटला कोणी. मी चैतन्य आणि आनंदाच्या स्वरूपाचा, दॅट इज सत चित आनंद, जसं मी सांगितलं तुम्हाला, तो मी आहे. शिवोहम शिवोहम. हे आता आपलं जे मगाशी आत्मा काय आहे, आत्मा मरत नाही. तर आत्मा मरत नाही म्हणजे काय आहे, नेमकं आत्मा काय आहे, किंवा तुमच्यात आणि माझ्यात तेच ईश्वरी तत्व आहे म्हणजे नेमकं काय आहे. तर ते हे सगळं आहे. हे ऍक्च्युली त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये किंवा जाणीवेच्या त्या पातळीवरती गेल्यानंतरच ती ओळख त्यांनी ते सांगू शकले की मी कोण आहे, तर मी हे आहे. मी हे नाही, मी हे नाही, मी हे नाही, मी हे नाही, मी हे आहे, हे आहे, हे आहे. काय आहे? मी शिवोहम. मी आनंद आहे. चिदानंद रूप आहे. मी शिव आहे. सो आहे मध्ये फक्त 2-3 शब्दच रिपीट होत आहेत. नाहीये मध्ये खूप आहेत. कारण आपण नाहीये मध्ये अडकलोय प्रत्येक जण, की माझ्याकडनं पाप झालं, माझ्या डोक्याने मी काहीतरी केलं, माझ्या जिभेला अशी चव लागली, माझ्या मनाशी कोणी माझ्या मनाला वाईट वाटेल असं कोणीतरी बोललं. सो आपण ते काय आहे मध्ये आहोत. आणि शंकराचार्य काय नाहीयेच्या पातळीवरूनच स्वतःच्या शरीरामध्ये होते. सो हे मला आता त्याच कंटेक्स्टमध्ये सांगायला सांगावंसं, खरं सांगायचं तर आज्ञा आली होती, कारण हे मी खूप शेवटच्या क्षणाला ऍड केलं होतं निर्वाण चटकम. हे मला सांगायला सांगितलं गेलं होतं. कदाचित असं वाटू शकतं की हे ओव्हर आहे, म्हणजे सांगायची गरज नव्हती असं वाटू शकतं, पण म्हणजे माझे हात थरथरतायत सांगायला की हे माझं प्लॅनिंग नव्हतं. हे मला सांगायला सांगितलं गेलं होतं. त्याच्यात मला सॉरी, मला डोळ्यातनं पण पाणी येते. मला कितपत ते जमलंय मला तेही कळत नाहीये. पण मी ते फक्त फील करू शकते की ते कुठल्या स्टेटला गेले होते आणि आपण आपण किती लांब आहोत. पण आपल्याला युनिफाईड सारखा कोर्स मिळालेला आहे, जिथे आपण हे सगळं 15 मिनिटं का होईना ते एक्सपिरियन्स करतो छोटंसं. ते खूप छान आहे. आपण खूप ब्लेस्ड आहोत. आणि आजच्यासाठी आपण इथे थांबूयात, कारण खूप झालं आता असं मला वाटतंय. सो परत तुम्ही फार पेशंटली ऐकलत. त्याच्याबद्दल तुम्हाला थँक्यू. आणि तुमच्यापर्यंत हे ज्ञान द्यायची बाबाजींची आज्ञा होती. सो ते मी दिलं असं मी म्हणू शकत नाही. त्यामुळे हे कदाचित तुम्हाला आता युनिफाईडच्या पुढच्या जर्नीसाठी कदाचित हे फार उपयोगी पडू शकतं. सो म्हणून ते देण्याचं कारण असं आय डोंट नो. मला ते द्यायला सांगितलं, मी दिलं. सो थँक्यू. आता मी व्यक्त नाही होऊ शकत आहे. मी फक्त थँक्यू म्हणते आणि थांबते. मास्टर्स सगळेजण जे आपले आहे यूनिफाइड फैमिली, क्या आप भी सब लोग वही सोच रहे हैं जो मैं सोच रही हूँ? की पुढचं युनिफाइड आपल्याला एक मास्टर मिळालेले आहेत श्रुतीताई. आणि मला ते ज्या पद्धतीने सांगत होत्या ना, तर मी बाबाजींना ना साधारण एप्रिल महिन्यामध्ये असेल बहुतेक, तर प्रार्थना केली होती की बाबाजी, तेलुगूमध्ये टीम आहे, इंग्लिशमध्ये टीम आहे, हिंदीमध्ये टीम आहे, मराठीमध्ये पण आम्हाला टीम द्या. आणि जे मी वारंवार सत्रात पण म्हणत होते, तयार व्हा, तयार व्हा, तयार व्हा सगळेजण. आपल्याला असं एक करायचंय की जे आपण बाबाजींचं कार्य म्हणून युनिफाईड आपल्या मानवजातीच्या कल्याणासाठी इतकं आलेलं आहे. तर आपण अशी करू तयार. आज अक्षरशः म्हणजे श्रुतीताईंचं ऐकताना असं वाटलं, की किती किती दिलं त्यांनी. म्हणजे जे मागितलं ना, थेंब मागितला तर त्यांनी सागरच दिला पूर्ण आपल्याला. आणि मास्टर तयार करूनच पाठवलेत, की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घेत राहा. तुमची घ्यायची कॅपॅसिटी किती आहे बघा, मी तुम्हाला द्यायला बसलेलो आहे. तुमची झोळी फाटेल एवढं मी तुम्हाला देईन. आणि खरंच श्रुतीताई अशा मास्टर आहेत. मला माझ्याकडे तर शब्द नाहीये, त्यामुळे मी आज त्याच्या व्यतिरिक्त बोलू शकत नाही. जे स्वप्नांचे अनुभव आहेत श्रुतीताईंचे,
अगदी तसे मी त्या भावना जे मास्टर पल्लवींचं आत्ता वाचलं, कारण पुस्तक मी पण पहिल्यांदा ऐकते. तर खरंच ते फिलिंग आणि ती स्टेट त्यांच्यामध्ये होती. कारण मी असेच भरपूर स्वप्नांचे अनुभव घेते माझ्या जवळच्या फॅमिलीबद्दल आणि त्यावेळेस मी जी घाबरून थरथर कापत जी उठलेली आहे ना, अ, लहानपणापासून अगदी 9वी, 10वी, 8वीत असल्यापासून मी ती स्वप्न बघितली आहेत. कुणी जाणार असेल काय. तर हे जे आहे ना स्टेट ते कधी येणार माहीत नाही मला. पण ह्याच्यामुळे हे ज्ञान आलं, की कसं कुठे जायचंय आपल्याला आणि कसे मास्टर आपल्या समोर प्रकट झालेत. तर पुढच्या वर्षीचं युनिफाईडला तुम्हाला सगळ्यांच्या डोक्यात आलं असेल, की बेस्ट ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे, की जो संपूर्ण ज्ञानाने भरलेला आहे आणि हे जे तुम्ही आत्ता म्हणालात श्रुतीताई, की हे तुम्हाला आलं शेवटचं वगैरे हे जे शंकराचार्यांचं तुम्ही सांगितलं, ते खरोखर गरजेचं होतं आम्हाला सगळ्यांनाच, की याच्याबद्दल थोडी-थोडकी माहिती जेव्हा आम्ही सुरुवातीला ध्यान घ्यायचो तेव्हा दिलेली. पण एवढ्या डिटेलमध्ये कधीच आम्ही बोललो नाही आणि ते केवळ तुमच्यामुळे आज मिळालं. मी आज तुमचे नाही, मी बाबाजींचे आभार मानते, की त्यांनी आम्हाला असे मास्टर दिले, जे आम्हाला अं, एका अशा वेगळ्या प्रवासाला घेऊन जातात. म्हणजे काय ज्ञान आणि किती घ्यावं तेवढं कमी आहे तुमच्याकडनं. सो मी बाबाजींचे आभार मानते आणि तुमचेही मानते, की थँक सो मच. आता आपल्या कुटुंबात कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज बोला तुम्ही पण. किंवा काही कोणाला शंका असेल, प्रश्न असेल ह्या कुठल्याही गोष्टीवर. परत एकदा आपला युनिफाईडचा सराव चालू झालेला आहे पहिल्यापासनं आणि मला वाटतं आम्ही आम्ही बहुतेक थोडे ढ असल्यामुळे आणखीन दुसरे वरती टीचर आले दिसतात. सो धन्यवाद. खूप छान. एक वेगळ्या पद्धती कसं असतं माहितीये का, शिकवताना सगळ्यांची आता आपण इथे ऑनलाईन शिकतो त्यामुळे कळत नाही आपल्याला. असतात काही-काही विद्यार्थी माझ्यासारखे ढ, ते त्यांच्या लेव्हलला जाऊन शिकवलं, दिले आणखीन उदाहरणं, की आणखीन छान पटतं ते डोक्यात फिट बसतं मेन आणि म्हणून अशी उदाहरणं आपल्याला या श्रुतीताई देतात. सो थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. मेधाताई, तुम्ही स्वतःला ढ म्हणून एवढं शिकवलं त्याच्यावर पाणी टाकताय. नाही. मला काय म्हणून म्हणायचं ते आणखी खालच्या लेव्हलला विपुलाताई हां, खूप हां, वरच्या हां, हां. लेव्हलला शिकवत होत्या. नाही. आता तर थोडंसं आम्हाला आणखीन थोडंसं क्लिअर करून सांगतात. तर परत एकदा रिव्हिजन होती आपली. खूप छान हां, वाटतंय. आठवण होती प्रत्येक आणि ते युनिफाईड मधलं लगेच ह्याला कनेक्ट जोडतायत. करतात. त्यामुळे लगेच हां. त्यामुळे ते ते लगेचच आणि आत्ता शिकल्यामुळे जरा फ्रेश आहे ना, त्यामुळे छान वाटतंय. तुम्ही अजिबात ढ-भी नाही आहात. तुम्ही अगदी परिपूर्ण आहात. अगदी जसं सांगितलं हो, तसंच आहे. नाही. हां. आपण ईश्वरच आहोत. मेधाताई लगेच हो, आम्ही ईश्वर खरंय. धन्यवाद ताई. सुंदर. अप्रतिम. शिक्षकाचा धाक. अजून कुणाला काही बोलायचं, व्यक्त करायच्या भावना सांगा आपल्या श्रुतीताईंना. भाग्यश्री काहीतरी म्हणत होती बोल. हां, हॅलो. हां, बोल. बोल ना. आवाज येतोय. आता नाही येत आहे. मला म्हणालीस का तू? हां, तू इथे लिहिलंस ना, मेधाताई नेहमी हां, काहीतरी हां. म्हणतेस. हो. नाही, मी जस्ट म्हटलं मेधाताईंचं नेहमी कमेंट जे असते ना, एक छोटासा पंच टाकतात आणि एकदम मूड सगळ्यांना एकदम हसून लाईट करून जातात. टाकतात. आता खूपच हो, एकदम खरंय, सगळे खरंय. इमोशनल आणि असं या लेव्हलला गेले ना. खरंय. म्हणजे खूप छान वाटतं म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे पण. आणि श्रुतीताईंनी आज पण परत खूप छान सांगितलं. त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. अजून कुणाला काही आहे सांगायचं? हां, मी बोलू का? श्रुतीताई विपुलाताई? बोला. येस, बोला ना. रश्मीताई हां, बोल. मनीषा. अरे मनीषा आहे का? मनीषा आहेत का? बोला. हां. आत्मवंदन श्रुतीताईंना पण आणि खूपच सुंदर सेशन झालं आजचं. म्हणजे मी कालचं माझं मिस झालं तब्येतीच्या कारणाने, ते मी बघीन नंतर. पण म्हणजे ती लिंक लागली मला आज तुम्ही त्याचा परामर्श घेऊन जे बोललात ना आणि इतकं डीपमध्ये जाऊन आणि अगदी कळकळीने म्हणजे हृदयातनं म्हणतात ना, हृदयातले बोल युनिफाईड. तसं अगदी तुम्ही इथे छान मांडल्यामुळे ना आम्ही पण छान कनेक्ट झालो अगदी. खूप आभार तुमचे. खूप आभार आणि खूप अभिनंदन. आणि थँक्स टू विपुलाताई, की त्यांच्यामुळे आम्हाला तुमचं ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं.
खरंच आम्ही भाग्यवान आहोत आणि महाअवतार बाबाजींचे पण खूप खूप धन्यवाद आणि पत्रीजींचे पण. सो थँक्स अ लॉट. डीप ग्रॅटिट्यूड. थँक्यू मनीषाताई. आपण सगळ्यांनी मॅनिफेस्ट केलंय या गोष्टी आपल्या विचारातून. श्रुती त्यांना उडून आणलंय, युनिफाईडला आणलंय आणि आपण सगळे हे अनुभव घेतो इतका सुंदर. 2027 युनिफाईड आपल्याला श्रुतीताईंकडनं ऐकायला मिळणार आहे. हो ना. भावना आणि ह्यानी ओतप्रोत भरलेले असे ते सगळे अनुभव ऐकताना ना आम्ही पण न्हाऊन निघालो त्याच्यामध्ये खरंच. येस, येस. कारण मी म्हणजे दीपक फार दादांना बोलले होते, की दीपक दादा सगळीकडे लोक हां. आहेत म्हणलं इंग्लिशमध्ये, तेलुगूमध्ये युनिफाईड एवढी छान टीम आहे त्यांची म्हणलं. आपल्याला आता हो. मराठीत काहीतरी आहे. आणि खरंच ते एक इच्छा बाबांना केलेली, की द्या आता आम्हाला एक येस. छानशी टीम. आज हो ना, हो ना. श्रुतीताई सगळं गीतेचं ज्ञान, सगळं ज्ञान आणि युनिफाईड सगळं एकदम हो. शिकवत होत्या. तर म्हणजे अंगावर हो काटेच ना. येतात माझ्या, की इतकं सुंदर आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. हो. खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे त्यांचं. खरंच. थँक यू. आणि तुम्ही सगळेजण आणि अजूनही मी सांगते, की केवळ मी, श्रुतीताई नाही, अजून ज्यांना कुणाला इच्छा आहे ना, की युनिफाईडमध्ये आपणही काहीतरी पार्ट घ्यावा. आपल्यालाही थोडं का असेना, हळू-हळू तुम्ही त्याची तयारी करा. मनीषाताई तुम्हाला पण आवड आहे मला माहिती आहे. हो. अजून कुणाची इच्छा असेल ना, प्रत्येकाने पुढे या. असं काही लिमिट करायचं नाही येस, आपल्याला. कारण येस. युनिफाईड करतोय आपण, एकत्र येतोय. त्यामुळं इथं बरोबर. कुणीही असं नाही, की अरे हे सगळ्यांनी थोडा तरी पार्ट घ्या. माझी तर फार इच्छा आहे, आपली अगदी, छान अगदी. अशी टीम हो. होऊ दे आपली छान. आवडेल, आवडेल. नक्कीच. थँक यू. अजून कोण बोलत होतं? मगाशी रश्मिताई बोलत होत्या ना? अ, आत्मवंदन ताई. श्रुतीताईंना तर खूप खूप धन्यवाद. कारण तुमच्यामुळे म्हणजे भरपूर ज्ञानामध्ये आमच्या वाढ होते. आणि दुपारीच आज मी ते मराठीमध्ये आपल्या ग्रुपवर एक हे टाकलंय ना, त्यांनी पीडीएफ टाकलंय ना. आज जे ताईंनी सेशनमध्ये जे सांगितलं ना, तेच मराठीमध्ये टाकलंय. कोणी ओके. हां. नाव आता मला आठवत नाही. हां. तर मी हो. दुपारी ते वाचत होती मी. पण त्याचा अर्थ मला कळत नव्हता. आता त्यांनी सांगितलं ना शेवटी ती त्यांची मैत्रीण असते आणि ती नंतर गळफास घेते ती. तो भाग मी 3 वेळा वाचला. पण मला त्याचा अर्थ लागतच नव्हता. तेव्हा श्रुतीताई जेव्हा सांगायला लागल्या ना, तेव्हा मला त्याचा अर्थ कळायला लागला. म्हणजे मी 3 वेळा वाचलं, की ते स्वप्नामध्ये त्यांना दिसलं आणि त्या म्हणतात, की ते मी प्रत्यक्ष मला नंतर बातमी समजली. मी विचार करत होते, की नक्की काय म्हणजे मला खरंच कळत नव्हतं. म्हणजे अजूनपर्यंत किती आपण अज्ञानी आहोत आणि काही कळत नाहीये आणि खरोखर श्वेताताई तुमचे खूप खूप आभार, की तुमच्यामुळे ते कळलं. आणि विपुलाताई तुमचा तर प्रश्नच नाही. आणि खरोखर म्हणजे तुम्ही एक म्हणतात ना, काय म्हणतात त्याला समृद्धीचा भांडार एक आणलाय श्रुतीताई म्हणून एक. भरपूर माहिती आहे त्यांच्याजवळ खूप शिकण्यासारखं आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार ताई. तुमच्यामुळे आम्हाला सगळं तुमच्यासारखे मास्टर्स आम्हाला मिळाले आणि खूप शिकायला मिळते. असंच काय काय आम्हाला नवीन नवीन शिकायला मिळू दे. शिकणारे इतके सुंदर आहेत, इतके छान प्रेमाने भरलेले आहेत, तर का नाही येणार शिकवणारे? मग तुमच्यासारखे सुंदर आहेत ना सगळेजण आपले मास्टर्स, की एवढे तळमळीने शिकायची इच्छा आहे. त्यामुळे तुमचे मुळात आभार आहेत. खूप खूप बरं वाटलं म्हणजे खूप छान म्हणजे इतकं समजावून सांगतात ना, एवढं समजावून कोणी सांगत नाही. आणि खरंय. विपुलाताई पण सांगताना इतकं व्यवस्थित सांगतात ना, मी त्यांचंही सेशन जेव्हा सुरुवातीला ऐकलं ना, तेव्हा पण मला समजलं नव्हतं. नक्की काय सुरू आहे ते. ते 1-2 सेशन ऐकल्यानंतर मला कळलं, की हे असं हे सुरू आहे म्हणून. आणि खरंच करेक्ट आहे. छान आहे. मी न चुकता म्हणजे अक्षरशः 9:30 ची वाट बघत असते. 9:30 झाले की लगेच जॉइन कर. थँक थँक खूप खूप आभार ताई. अजून कोणी आहे? कोणाला काही बोलायचंय? मग आपण नाही तर थांबू 11 वाजले. शेवटी त्यांना पण पुढे आहे त्यांचं थोडं काम. ठीक आहे. मग आपण सगळेजण श्रुतीताईंना आपल्या सगळ्यांच्या हृदयातून प्रेम प्रकाश पाठवू, की त्यांनी इतकं सुंदर ज्ञान आपल्याला दिलं, पोहोचवलं आणि बाबाजींचे आभार व्यक्त करू, की इतकं सुंदर पद्धतीने आपली एक कुटुंब जे आपल्याला ज्ञान देतं, ज्ञान आपण घेतोय. अशा पद्धतीने देवाण-घेवाण सुरू आहे आपल्या सगळ्यांमध्ये. पितामहा पत्रीजींचे आभार व्यक्त करू, की हा प्रकाश आमच्यापर्यंत आणण्यासाठी तुम्ही इतकी मदत आम्हाला केली, करताय.
आणि असंच हे कुटुंब व्यवस्थित ज्ञानाने भरून, प्रेमाने भरून राहू दे. अशी प्रार्थना करू. आपल्या हृदयामधून ईश्वरासोबत एक व्हा. हृदयामध्ये आपल्या झोपण्यापूर्वी संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवा. आपल्या उच्च स्वाचे आभार व्यक्त करू. आणि रोज झोपण्यापूर्वी ईश्वराचे गुण आठवून स्वतःला द्या. ही क्रिया बाबाजींनी अगदी न चुकता करायला सांगितली आहे. जरी तुम्हाला काही दुसरं करता आलं नाही, तर केवळ ईश्वरासोबत मी एक आहे आणि त्याचे सगळे गुण आठवायचे आणि ते माझेच म्हणायचं आणि सगळ्या सृष्टीला आपल्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश अशा सगळ्या लोकांना क्षमा करत, प्रेम देतच आपण झोपायचं. ही क्रिया कधीही चुकवू नका. आपलं आभामंडळ शुद्ध करणं आणि बंद करणं ही पण सुरू ठेवा. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकडून ताईंचे आभार व्यक्त करू आणि आपण सगळेजण उद्याच्या सत्रात भेटू. जे सगळ्यांना सुद्धा खूप प्रेम आणि प्रकाश. आभार. शुभरात्री सगळ्यांना. मी प्रार्थना प्रीतीमधला एक श्लोक म्हणते. थांबा ना मॅडम. मग मी थांबवते मीटिंग. ओम असतो मा सतगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युमा मृत्युंगमय. ओम शांती शांती शांती. हे श्रुतीताईनं आज जे सांगितलं ना, शिवोहम शिवोहम प्रार्थना प्रीतीमधलं सगळं, ते डीप मध्ये सगळं हे जे जाऊन सांगितलेलं आहे ते मनाला खूप छान वाटलं. कारण दररोज ह्याची प्रार्थना ना दररोज वाचण्यामध्ये येते. त्याच्यातले हे डीप मध्ये जाऊन सगळे शब्द छान समजले आणि हे सगळं काही तुझ्याकडून पहिल्यापासून जे ऐकण्यात आलं ते शेवटचा प्रवास म्हटलं तर हे इथून सुरुवात झाला. आता ताईकडून सुरुवात तुझी झाली, नंतर ह्या ताई आल्या. दोघींचं खरंय. एक खूप छान वाटलं. आपण युनिफाईड मध्ये सगळे टिकून राहिलो म्हणून ना आपल्याला हे सगळे मोती, हे सगळे हिरे, हे ज्ञान सगळं आपल्यापर्यंत पोहोचलंय. बाबाजी बरोबर जे द्यायचं योग्य वेळी ते देतात आपल्याला. थँक्यू पुष्पलता काकू. तुमचे खूप आभार आहे. आत्ताच्या श्लोकामध्ये पण ज्योतिर्गमय आपल्याला जायचंय प्रकाशाकडेच. सो खूप सुंदर श्लोक आता त्यांनी म्हटलेला आहे. म्हणजे आपण किती सेम फ्रिक्वेन्सीवरती आहोत. खरं ते नतमस्तक आणि व्हायला बाबाजींचं होतं. प्लॅनिंग बघा ना, अगदी संपायच्या वेळेस संपायच्या वेळेस पुष्पलता काकूंच्या मुखातनं त्यांनी तो श्लोक बाहेर आता आता दर मीटिंगला त्यांच्यावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी राहिली. सगळ्यांना परत ज्योतीमध्ये न्यायचंय आपल्याला. ते प्रार्थना करून आपण मीटिंग संपवायची आता. खरंय खरंय. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. Thank you. सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद. सर्वांना प्रेम आणि प्रकाश. येस. शुभरात्री सगळ्यांना. थँक्यू.